गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस. ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. इंटर स्कूल ऑलिम्पिक्स वाचत घरी जाऊ लागतो. चिंकी, हे तर आंतरशालेय ऑलिम्पिक्सच्या बाबतीत आहे. आपल्याला ह्यात भाग घ्यायलाच हवा. काय खरंच गट्टू? ठीक आहे, आपण घरी गेल्यावर आईला दाखवूया. गट्टू चिंकी घरी जाताच आईला ते पॅम्पलेट दाखवतात. आई ते वाचून म्हणते, वा मुलांनो, ही तर खूपच सुंदर संधी आहे. तुम्ही दोघांनी यात भाग घ्यायलाच हवा. पण आई, आम्ही दोघं कशात भाग घेऊ? हो आई, माझाही गोंधळ उडालाय अगदी. ह्यात तर 20 पेक्षा जास्त खेळ आहेत. गट्टू चिंकी, तुम्हाला प्रत्येक खेळाविषयी माहिती हवी आणि त्यानंतर तुम्हाला जो खेळ सगळ्यात जास्त आवडेल आणि ज्यामध्ये तुम्ही तुमचं बेस्ट देऊ शकाल तो खेळ खेळा. ओ ठीक आहे आई, मला समजलं. हो, चल चिंकी, आपण कामाला लागूया. मग गट्टू आणि चिंकी गार्डन मध्ये जाऊन एक एक खेळ ट्राय करू लागतात. थोड्याच वेळात त्यांनी बरेचसे गेम ट्राय करून बघितले आणि मग त्यानंतर दोघेही धावत घरी येतात. गट्टू चिंकी, तुम्ही ठरवलं का तुम्ही कोणत्या खेळात भाग घेणार आहे ते? हो आई, ठरवलं. खूप छान. सांगा बरं, काय ठरवलंय? आई, मी बास्केटबॉल मध्ये भाग घेणार आहे. अरे वा, खूपच छान. आणि तू चिंकी? आई, मी टेबल टेनिस मध्ये भाग घेणार आहे. बर, ठीक आहे मुलांनो, मग तुम्ही ह्याच खेळांसाठी शाळेमध्ये उद्या नाव नोंदवा, ठीक आहे? ओके आई. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी स्कूल ऑलिम्पिक्स मध्ये आपलं नाव नोंदवतात आणि मग पीटीचे सर आणि ऑलिम्पिक्स मध्ये भाग घेणाऱ्या इतर मुलांसोबत तेही सराव करू लागतात. सरावानंतर दोघेही घरी येतात. गट्टू चिंकी, आज तुमच्या प्रॅक्टिसचा पहिला दिवस होता ना, कसं झालं सगळं? एवढं काही खास नव्हतं बाबा. मी तेवढं चांगलं बास्केटबॉल नाही खेळू शकलो जसं मला वाटलं होतं. हो बाबा, माझ्याकडूनही टेनिस मध्ये चुका झाल्या आहेत. अरे काही हरकत नाही मुलांनो, आजचा पहिला दिवस होता ना. मुलांनो, तुम्हाला हार्डवर्क सोबतच स्मार्ट वर्कही करायला हवं. तुम्ही तुमच्या खेळांच्या बेस्ट प्लेअरचे व्हिडिओ पहा. जसं चिंकी, तू टेबल टेनिसची बेस्ट प्लेअर मनिका बत्रा हिच्याबद्दल वाच आणि त्यांचे मूव्स पहा. आणि गट्टू, तू सतनाम सिंगला पहा. गट्टू चिंकीला ही आयडिया आवडते आणि मग ते आपल्या बेस्ट प्लेअरला पाहू लागतात आणि त्यांच्यापासून शिकू लागतात. आणि केव्हा इंटर स्कूल ऑलिम्पिक्सचा दिवस उजाडतो कळतच नाही. गट्टू चिंकी, तुम्ही एक्सायटेड आहात ना? शेवटी एकदाचा स्पर्धेचा दिवस आला. हो आई, पण थोडं नर्वसही. बाबा माहितीये, आज शहरातले सगळ्यात बेस्ट खेळाडू एकमेकांशी स्पर्धा करणार आहे. स्पर्धा खरंच खूप टफ होणार आहे. अरे काही हरकत नाही, तुम्ही सुद्धा खूप बेस्ट आहात. बोलता बोलता सगळेजण लोकेशनवर पोहोचतात आणि मग आई बाबा गट्टू चिंकीला त्यांच्या टीम्सकडे नेऊन सोडतात आणि स्वतः हॉलमधल्या सीट्सवर जाऊन बसतात. बंटी, हरी आणि गुड्डी सुद्धा आपल्या सगळ्या क्लास सोबत आले होते आणि ते सगळे गट्टू चिंकी करता चीअर करत होते. तेवढ्यात टेनिसची मॅच सुरू होते आणि सगळ्यात अगोदर चिंकी येते आपल्या ओपोनंट सोबत. चिंकी, चिंकी. तेवढ्यात रेफरीच्या विसलचा आवाज येतो आणि टेनिसची मॅच सुरू होते. यात 3 राऊंड्स होणार होते आणि खूप प्रॅक्टिसमुळे चिंकी सहज पहिली मॅच जिंकते. जशी ती पहिली मॅच जिंकते तेव्हा हॉलमधले सगळेजण तिला चीअर करू लागतात. पण अजून तिला बाकी 2 राऊंड जिंकायचे होते. चिंकी बेटा, हे घे पाणी. तू काळजी करू नकोस, फक्त छान खेळ. हो बाबा, मी पूर्ण प्रयत्न करेन. चिंकी दुसरी मॅच खेळायला जाते आणि त्यातही ती आपल्या ऑपोनंटला हरवते. पण तिसऱ्या मॅच मध्ये चिंकीचा पाय मुरगळतो आणि तिचा शॉट मिस होतो, ज्यामुळे ती आपल्या फायनल राऊंड मध्ये हारते. चिंकी उदास होऊन आईबाबांजवळ येते. चिंकी बाळा, काही हरकत नाही. आता आपण सगळे मिळून गट्टूला चीअर करूया. हो आई, ठीक आहे. तसंही मला इतकी भीती वाटत होती की मला वाटलेलं मी पहिल्याच राऊंडला बाद होईल. हो बेटा, पण तू हिम्मत हरली नाहीस आणि दुसऱ्या राऊंड पर्यंत छान खेळलीस. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. आणि गट्टूची बास्केटबॉल मॅच सुरू होते. गट्टूची टीम हॉलमध्ये येते आणि त्यांच्या समोर असते दुसऱ्या शाळेची बास्केटबॉल टीम. गट्टू, गट्टू, गट्टू. थोड्याच वेळात रेफरीच्या शिट्टीनंतर मॅच सुरू होते.
आणि या बास्केटबॉलची मॅच खरोखरच मजेदार होती. सुरुवातीला ओपोनंट टीम खूप छान खेळत होती, पण नंतर गट्टूची टीम फॉर्म मध्ये येते आणि मग ते सगळे सतत गोल्स करतात आणि शेवटी गट्टू गोल करतो आणि यासोबतच गट्टूची टीम जिंकते. सगळी मुलं जोर जोरात टाळ्या वाजवू लागतात. ये गट्टू ये! ये गट्टू, तू करून दाखवलास, पहिलं बक्षीस. गट्टूच्या टीम मधले सगळेजण गट्टूला उचलतात आणि खांद्यावर घेतात आणि चीअर करू लागतात, कारण गट्टूच्या लास्ट गोलमुळेच ते जिंकले होते. यानंतर गट्टू चिंकी आई बाबांसोबत ऑलिम्पिक्सच्या बाकी गेम्सचा आनंद घेतात, जसं बॅडमिंटन, आर्चरी, हॉकी, चेस, शूटिंग आणि अगदी बॉक्सिंग सुद्धा. गट्टू, कितीतरी खेळ आहेत आणि किती मजा येते इथे. इथल्या लोकांमध्ये किती उत्साह आहे, हो ना? एकदम बरोबर चिंकी. प्रत्येक जण किती एन्जॉय करतोय. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात छान अनुभव आहे. तेव्हा सगळे गेम्स संपतात आणि मुलांना प्राइज घेण्यासाठी बोलावलं जातं. सर्वात प्रथम चिंकीला बोलावलं जातं आणि तिला सेकंड प्राइज मिळतं. आई बाबा आणि बाकी मुलं चिंकीसाठी खूप टाळ्या वाजवू लागतात. अभिनंदन चिंकी! चिंकी नंतर गट्टूला सुद्धा बोलावून त्याच्या टीम मेंबर सोबत त्याला फर्स्ट प्राइज दिलं जातं. यानंतर गट्टू चिंकी आई बाबांसोबत घरी जाऊ लागतात. आई, आज तर मी खूप थकलोय. हो, मी पण. हो मुलांनो, म्हणूनच आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या हॉटेलमध्ये घेऊन जातोय सेलिब्रेशनसाठी. वाव! थँक्यू सो मच आई बाबा. गट्टू चिंकी आई बाबांसोबत रेस्टॉरंट मध्ये सेलिब्रेट करतात आणि दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये प्रिन्सिपल मॅम पण त्यांना अवॉर्ड देतात आणि यामुळे गट्टू चिंकीला अजून नवीन नवीन गोष्टींमध्ये सहभागी व्हायची प्रेरणा मिळते. गट्टू इन क्रूज. गट्टू चिंकीने जमिनीवरून प्रवास केला होता, हवेतूनही केला होता, पण बिचारा गट्टू आणि चिंकीने पाण्यातून प्रवास नव्हता केला. बाबा, तुम्ही आम्हाला ट्रेनमधून फिरवलं, विमानातून फिरवलं, पण जहाजातून फिरवलंच नाही. बाबा हसून म्हणाले, बाळांनो, तुम्ही तर खूप लहान आहात. मी एवढा मोठा झालो, पण मीही अजून कुठल्या शिपने प्रवास केला नाहीये. पाण्यातून प्रवास? नाही बाबा, नाही. मला पाण्याची खूप भीती वाटते. हे बघा मुलांनो, तुमची आईच पाण्याला घाबरते. मग आपण दिवस रात्र एखाद्या क्रूज मध्ये बसून प्रवास कसा करायचा, बोला? हे ऐकून बिचाऱ्या गट्टू आणि चिंकीच्या डोळ्यात पाणी आलं. असेच काही दिवस उलटले. गट्टू चिंकी पाण्यातून प्रवास करण्याची गोष्ट विसरून गेले आणि एक दिवस जेव्हा ते दोघे शाळेतून आले तेव्हा आई बाबांनी जोरदार त्यांच्या पुढे धमाका केला. अरे नाही, खरा खरा धमाका नाही. कुठला धमाका, तो तुम्ही स्वतःच बघा. मुलांनो, पुढचे 4 दिवस आपल्या चौघांपैकी कुणीही ना जमिनीवर चालेल, ना खाणार, ना झोपणार, ना काही करणार. बिचारी चिंकी चिंतित होऊन म्हणाली, काय झालं बाबा? तुम्ही हे काय बोलताय? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? तब्येत खराब नाही झालीये बेटा, तब्येत सुधारणार आहे. हो, कारण आपला समुद्रातून प्रवास होणार आहे. हे ऐकून तर गट्टू चिंकीला आपल्या कानांवर विश्वासच बसला नाही. काय म्हणालात? आम्ही काही चुकीचं ऐकलं का? अगदी बरोबर ऐकलात तुम्ही. आपण 4 दिवस एका आलिशान क्रूज मध्ये बसून दिवस रात्र समुद्रात प्रवास करणार आहोत. हे ऐकून गट्टू चिंकी नाचायला लागले आणि नाचता नाचता आपल्या बाबांना बिलगले. आई हसत म्हणाली, तुम्हाला काय वाटलं आमचं स्वप्न नाहीये तुमच्यासोबत पाण्यात प्रवास करण्याचं? फक्त बाबांचं बजेट नव्हतं म्हणून मी भीतीचा बहाणा केला. आता बाबांचं बजेट तयार आहे. आता मला पाण्याची मुळीच भीती वाटत नाही. आपण सगळे क्रूजवर जाणार आहोत आणि दिवस रात्र पाण्यातला प्रवास एन्जॉय करणार आहोत. ये! आणि तो दिवस आलाच ज्याची गट्टू चिंकी दिवस रात्र वाट बघत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी बोर्डिंगच्या काही तास अगोदरच गट्टू चिंकी पोर्ट वरती जाऊन पोहोचले. गट्टू चिंकी जहाजांचं स्टेशन म्हणजेच पोर्ट पहिल्यांदा एक्सपिरियन्स करत होते. पोर्ट खूप मोठं होतं. तिथे अनेक जहाजं आणि शेकडो लोक होती. खूप मजा येत होती. आता आपण आपल्या कंपनी क्रूजच्या बसमधून क्रूज पर्यंत पोहोचू. मग चौघेही त्या बसमध्ये बसले आणि त्या बसने त्यांना क्रूजच्या जवळ जाऊन पोहोचवलं. क्रूज एवढी विशाल आणि इतकी महाकाय होती की ती गट्टू चिंकीच्या छोट्या छोट्या डोळ्यात मावतही नव्हती. गट्टू खूप एक्साइटेड होता.
पण चिंकी क्रूज बघून थोडीशी नर्वस फील करत होती. मला खूप भीती वाटतेय. बाळा, क्रूज म्हणजे पाण्यावर तरंगणारं आलिशान हॉटेल. आता बघ, तू आत्ता घाबरतीयस, पण आत गेल्यानंतर तू सगळं विसरशील. आणि तेच झालं. गट्टू चिंकी आणि आई बाबा आणि अनेक लोक जेव्हा क्रूज मध्ये येऊन फिरू लागले, असं वाटत होतं की ते अशा दुनियेमध्ये येऊन पोहोचले आहेत जी खूपच सुंदर आणि खूप श्रीमंत आहे. आतमध्ये क्रूजचं इंजिनियर डेक, रूम्स सगळं असं होतं की जणू काही ते 5 स्टार हॉटेलच आहे. वाव, काय सुंदर आहे हे. 4 दिवस नाही, मी तर माझं पूर्ण आयुष्य घालवू शकते. आपली रूम ओशन व्ह्यू वाली आहे. चला माझ्या मागे, तुम्हाला कमाल दाखवतो. असं म्हणून बाबांनी पडदा हटवला. तेव्हा काचेतून समुद्राचा अतिशय मोहक आणि सुंदर व्ह्यू दिसला. सगळेजण तो नजारा बघून हरखून गेले की अचानक ते हलू लागले, जणू भूकंपच आलाय. भूकंप, भूकंप. गट्टू, तू विसरतोयस, आपण जमिनीवर नाही, पाण्यामध्ये आहोत. आणि हा भूकंप नाहीये, क्रूज सुरू झालीये आणि आपला प्रवास सुरू झालाय. ये. आता क्रूजची सफर सुरू झालीये आणि सगळेजण रूम मध्ये जाऊन बसलेत. असं तर होणार नाही. सगळी लोक आपल्या रूम मधून बाहेर पडून हलत डुलत क्रूज मध्ये भटकू लागली आणि एन्जॉय करू लागले. क्रूज मध्ये बरेचसे डेक होते. गट्टू चिंकी आईबाबांसोबत वेगवेगळ्या डेकवर जाऊन समुद्राचा ओपन व्ह्यू बघत होते. चारी बाजूंनी समुद्राचं निळशार पाणी होतं. संध्याकाळ झाली होती. थंड थंड हवा लहरींना स्पर्शून गट्टू आणि चिंकीला गुदगुल्या करीत होती. सगळं काही खुलं खुलं, कुठेही जमिनीचं नामो निशाण नव्हतं. क्रूज मध्ये स्विमिंग पूलही होता, ज्यात काही लोक मस्ती करत होते. बाकीही खूप सारे फन एलिमेंट्स होते. तेवढ्यात रात्र झाली आणि क्रूजचं चमचमणं अधिक जास्त वाढलं. चारही बाजूंनी क्रूजवर फक्त लाईट्स चमकत होते आणि चारी बाजूंनी काळ्या निळ्या समुद्राचं गहिरं पाणी होतं. मग गट्टू चिंकी आईबाबांसोबत क्रूजच्या आतल्या दुनियेत आले. तिथे खूप मोठं हॉटेल होतं. सगळ्यांनी मिळून डिनर केलं. जेवण खूप स्वादिष्ट आणि व्हरायटीचं होतं. मग सगळेजण थिएटरमध्ये गेले. मला तर आजच समजलं की शिपमध्ये थिएटर सुद्धा असतं. सगळ्यांनी थिएटरमध्ये म्युझिक आणि डान्सचा प्रोग्राम एन्जॉय केला. मग बाबांनी क्रूजचे इतर पार्ट्सही दाखवले, ज्यामध्ये जिम, लायब्ररी, शॉपिंग मॉल अशा अनेक गोष्टी होत्या. हे सगळं बघून मला तर असं वाटतंय की ही क्रूज नाही, समुद्राच्या पोटात प्रवास करणारी मासोळी आहे आणि तिच्या पोटात हे एक सुंदर जग वसवलं आहे. हे ऐकताच बाबा म्हणाले, अरे चला, मला तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग दाखवायचंय. मग बाबा सगळ्यांना घेऊन अशा एका डेकवरती आले, जिथून समुद्राचा हा नजारा खूप विशाल दिसत होता. बाबा, तुम्ही आम्हाला इथे काय दाखवायला आणलंय? काही बोलू नका, फक्त लक्ष देऊन सगळीकडे बघा. गट्टू चिंकी शांतीने सगळीकडे बघू लागले. तेवढ्यात गट्टू अचानक ओरडला, अरे ते बघ, डॉल्फिन. समुद्राच्या काळ्या निळ्या गहिऱ्या पाण्यातून सफेद सफेद सिल्वर सिल्वर अशा रंगाचे डॉल्फिन उड्या मारत होते आणि पुन्हा पाण्यात गायब होत होते. जणू अशा उड्या मारून ते गट्टू चिंकीच्या क्रूजचं स्वागत करत होते आणि क्रूज त्या डॉल्फिनच्या मधून रस्ता काढत पुढे चालली होती, पुढे चालली होती आणि पुढेच चालली होती. पावसाळ्यातला दिवस होता आणि गट्टू चिंकी बाहेर पावसामध्ये खेळत होते. आई घरामध्ये स्वयंपाक करत होती आणि बाबा टीव्ही पाहत होते. पण तेवढ्यात टीव्हीचा सिग्नल जातो. ओहो, पाऊस सुरू झाला नाही तर टीव्हीचा सिग्नल लगेच गेला. तेवढ्यात आई लिव्हिंग रूम मध्ये येते. अहो, हा टीव्ही सोडा आणि बाहेरून गट्टू चिंकीला बोलावून आणा. असेच पावसात खेळत राहिले तर आजारी पडतील. अच्छा, ठीक आहे, आत्ता बोलावून आणतो. बाबा गट्टू चिंकीला बोलवायला बाहेर जातात आणि त्यांना म्हणतात, गट्टू चिंकी, खूप भिजलात आता पावसामध्ये, चला आता आतमध्ये चला, नाहीतर आई आपल्याला रागवेल. पण गट्टू चिंकी बाबांचं बोलणं ऐकण्याऐवजी त्यांनाच पावसामध्ये भिजायला घेऊन येतात. बाबा या ना, आम्हाला पावसात डान्स करून दाखवा ना, तो चक दुम दुम वाला. हो बाबा, तो नाही का, घोडे जैसी चाल हाथी जैसी तुम. अरे गट्टू चिंकी, मला तर तो डान्स येत नाही.
पण इथे पावसात भिजायला खरंच खूप मजा येतेय. बाबा गट्टू चिंकीला घेऊन जाण्याच्या ऐवजी स्वतःच तिथे खेळू लागतात. बाबा बाबा, चला ना, इतकं मस्त वातावरण आहे की आपण जवळच्या दुकानातून गरम गरम चाट खाऊया. किती मस्त असतात ना. अरे नाही नाही गट्टू बेटा, जर आईला हे कळालं ना तर खूप रागवेल ती. पण बाबा, आईला कळणारच नाही. आपण पटकन जाऊन मस्त चाट खाऊन येऊया. चला ना प्लीज. बाबा, कारने जाऊ म्हणजे लवकर पोहोचू. अच्छा अच्छा, ठीक आहे, चला. पण आपण लवकर लवकर जाऊन पटकन परत येऊ, आईला कळायला नको. मग काय होतं, गट्टू चिंकी आणि बाबा कारमध्ये बसून निघून जातात. पण ज्या रस्त्याला त्यांना जायचं असतं तिथे खूप पाणी भरलेलं असतं. चिंकी बघ ना, इथे तर तळ साचलंय. हो गट्टू, नक्कीच इथे मासे सुद्धा असतील आणि मगर सुद्धा. पण तेवढ्यात बाबांची कार तिथून बाहेर पडताना एका खड्ड्यात अडकते. अरे, खूपच गडबड झाली बाबा. आता आपण काय करायचं? ओहो, असं वाटतंय कार खड्ड्यात अडकलीये. गट्टू चिंकी, तुम्हाला उतरावं लागेल. मग मी गाडीला धक्का मारतो, मग तुम्ही दोघं बसा, ओके? हो बाबा. बाबा गाडीतून उतरतात आणि गाडीला धक्का मारतात. मागून गट्टू चिंकी बाबांना चीअर करत होते. खूप मेहनतीनंतर शेवटी त्यांची कार खड्ड्यातून बाहेर येते. त्यानंतर सगळे पुन्हा कारमध्ये बसतात. बाबा, लवकर चला ना, मला तर चाट खाल्ल्याशिवाय राहवतच नाहीये. अरे हो हो गट्टू बेटा, आपण आता 1 मिनिटातच पोहोचूयात. पण जसे गट्टू चिंकी त्या चाटच्या शॉप जवळ जातात तर बघतात की आज शॉपवाला आलाच नाहीये. हे बघून दोघेही दुःखी होतात. हे काय, आज तर चाटवाले काका आलेच नाही. आता काय करायचं बाबा? मुलांनो, पावसामुळे कदाचित ते काका गेले असतील. आता आपण काय करू शकतो? आता आपल्याला परत जावं लागेल. आणि तेवढ्यात बाबांचा फोन वाजतो आणि ते पाहून बाबा घाबरतात. अरे, आता काय करायचं? आता आईचा फोन आहे. अरे बापरे, आईचा फोन. घे गट्टू, तूच आईशी बोल. पण बाबा. गट्टू काही बोलणार त्या अगोदरच बाबा फोन उचलून गट्टूच्या हातात देतात. हॅलो. हॅलो. हो आई. हॅलो. गट्टू बाळा, कुठे आहात तुम्ही? ते आई, आम्ही बाबांसोबत चाट खायला आलो होतो, पण ते दुकानच बंद होतं. सॉरी. काय, इतक्या पावसात? आणि तुम्ही मला सांगितलंही नाही? आणि तुमच्या सोबत बाबाही आहेत? सॉरी आई, आम्ही लगेच घरी येतो. बाबांना दे बरं जरा फोन. हॅलो. हा, आम्ही आता येतोच आहोत घरी. सॉरी. बरं ठीक आहे, पण तुम्ही जर मला विचारलं असतं तर हे असं सगळं झालंच नसतं, कारण मी घरीच मस्तपैकी आलू चाट बनवलं होतं. हे ऐकून गट्टू चिंकी आणि बाबा एकत्रच म्हणतात, काय? आलू चाट? ओहो, आम्ही इतक्या लांब आलो पण चाट तर आमच्या घरीच वाट बघत होते. ठीक आहे, आता आम्ही लगेच येतो घरी. बाबा फोन ठेवून गाडी फिरवतात. पण ते यावेळेला दुसऱ्या मार्गाने परत चालले होते. बाबा, हा तर वेगळाच रस्ता आहे. हो गट्टू, त्या रस्त्यावर खूप पाणी साचलं होतं ना, म्हणून या रस्त्याने आलोय, गाडी फसू नये म्हणून. पण समोरचं दृश्य बघून गट्टू चिंकी आणि बाबा तिघही हैराण होऊन जातात. पुढे खूप सारा ट्रॅफिक जाम झाला होता आणि बाबांची गाडी सुद्धा ट्रॅफिक जाम मध्ये अडकली होती. अरे देवा, एकीकडे रस्त्यात पाणी साचलं होतं आणि दुसरीकडे हे ट्रॅफिक जाम. या पावसात बाहेर निघून फसलो. एकदम बरोबर गट्टू, आईचं ऐकलं असतं तर परवडलं असतं. मुलांनो, आता आपण काय करू शकतो? पण पुढच्या वेळेस पासून आईचं ऐकायचं, तिचं बरोबर असतं. हो बाबा. अर्धा तास ट्रॅफिक मध्ये अडकल्यानंतर शेवटी गट्टू चिंकी आणि बाबा ट्रॅफिक मधून बाहेर पडतात आणि घरी पोहोचतात. घरी पोहोचताच आई तिघांचेही स्वागत करते. थांबा, इथे दारातच थांबा. कुठे होते तुम्ही तिघं? इतका वेळ का झाला? कपडे बघा तर तुम्ही, किती घाण झालेत. सॉरी. आई. हे ऐकून आई सुद्धा हसू लागते. अरे, ते खरं तर आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो. हो आई, आणि आपली गाडी तर खड्ड्यात अडकली होती. आणि चाटवालाही नव्हता. म्हणूनच म्हणत असते की नेहमी माझा ऐका. जाऊन तयार व्हा, मग आपण एकत्र मस्त गरमागरम चाट खाऊया. आलू चाटचं नाव ऐकताच सगळे पटापट आंघोळ करून तयार होतात. मग सगळे मिळून थंडगार पावसामध्ये गरमागरम आलू चाटचा आनंद घेतात.
बेबीचा मेकअप. खूप वर्षांपूर्वी एका शहरात एक छोटासा परिवार राहत होता. या परिवारात बेबी नावाची एक लहान मुलगी आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. बेबीची आई खूप सुंदर होती आणि त्या खूप छान मेकअप पण करायच्या. बेबीला आपल्या आईचा मेकअप खूप आवडायचा. आईला बघून ती नेहमी विचार करायची की मी पण अशा मेकअप मध्ये किती छान दिसेन. एकदा ती तिच्या आईला म्हणाली, मम्मी, मला पण तुझ्यासारखं मेकअप करायचा आहे. यावर आई रागवली आणि रागातच म्हणाली, बाळा, मेकअप मोठ्यांची गोष्ट आहे, म्हणून तू कधीही मेकअपला हात लावणार नाहीस. आईने रागवल्यावर बेबीने ऐकलं, पण तिचं लक्ष नेहमीच मेकअपवर असायचं. एके दिवशी शाळेत क्लास टीचरने सगळ्या मुलांना सांगितलं, उद्या शाळेत पेरेंट्स टीचर मीटिंग आहे, तेव्हा सगळी मुलं आपल्या पेरेंट्सना शाळेत घेऊन येतील आणि मी तुमच्या पेरेंट्सना तुमचे रिपोर्ट्स देईन. हे ऐकून बेबी खूप खुश झाली. उद्या मी माझ्या आई सोबत शाळेत येईन. ती आनंदातच घरी गेली आणि तिने टीचरचा निरोप आपल्या आईला दिला. आई, टीचरने सांगितलंय उद्या शाळेत पेरेंट्स आणि टीचरची मीटिंग आहे, म्हणून तुला माझ्यासोबत उद्या शाळेत यावं लागेल. तिकडे टीचर तुला माझ्या अभ्यासाचा रिपोर्ट देईल. ठीक आहे बाळा, उद्या मी तुझ्यासोबत शाळेत येईन. आशा आहे टीचर तुझी काहीही कंप्लेंट करणार नाही. नाही मम्मी, टीचर तुझ्याकडे काहीही कंप्लेंट करणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून लवकर तयारी करून बेबी आईच्या खोलीत गेली. आई, तू तयार झालीस? हो हो, मी आत्ता तयार होते. असं बोलून आई ड्रेसिंग टेबलवर बसून मेकअप करायला लागली आणि नेहमीप्रमाणे बेबी आनंदाने आईला मेकअप करताना बघायला लागली. मेकअप झाल्यावर आईने आपली पर्स उचलली आणि त्या दोघी शाळेकडे जायला निघाल्या. शाळेत पोहोचल्यावर आई आणि बेबी वर्गात काही अंतर पोहोचताच सगळी लहान मुलं बेबीच्या आईला टीचर समजून गुड मॉर्निंग म्हणायला लागले. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग टीचर. असे वाटतंय ही सगळी मुलं माझ्या आईला टीचर समजतात. समजणार का नाही? माझी आई इतकी सुंदर जी दिसतीये. त्या दोघी काही पावलं आत चालायला लागल्या तेव्हा दुसरी आई आपल्या लहान मुलाबरोबर आत आली आणि बेबीच्या आईला म्हणाली, टीचर, मी बंटीची आई आहे, मला याची कंप्लेंट करायची आहे. बेबीच्या आईने त्यांना थांबवलं आणि म्हटलं, नाही, मी टीचर नाहीये. मी पण तुमच्याच प्रमाणे इथे माझ्या मुलीचा रिपोर्ट घ्यायला आलीये. अच्छा, तुम्ही इतका सुंदर मेकअप केलाय त्यामुळे मला वाटलं तुम्ही टीचर असाल. असं म्हणून बंटीची आई बंटीला घेऊन तिथून निघून गेली. हे ऐकून बेबीला खूप छान वाटलं. त्यानंतर बेबी आपल्या आईला घेऊन सरळ आपल्या टीचरकडे गेली. टीचरला पण आईचा मेकअप खूप आवडला आणि त्या सुद्धा मेकअप विषयी बोलायला लागल्या. बेबीच्या आई, तुम्ही तर या मेकअप मध्ये खूप छान दिसताय. थँक्यू. आणि बेबीच्या रिपोर्ट्स विषयी बोलायला विसरून गेल्या. तेव्हा बेबीने त्यांना आठवण करून दिली. टीचर, तुम्ही माझ्या आईला रिपोर्ट द्यायला तर विसरूनच गेलात. अरे हो, आठवलं. या, मी तुम्हाला बेबीचे रिपोर्ट्स देते. यानंतर टीचरने आईला बेबीचे रिपोर्ट्स दिलेत आणि त्या दोघी घरी आल्या. शाळेत आपल्या आईच्या मेकअप विषयीची इतकी तारीफ ऐकल्यानंतर बेबीला राहवलंच नाही. मला काहीही करून आईसारखा मेकअप करायचाच आहे. असं म्हणून बेबी विचार करायला लागली. तेव्हा तिला एक आयडिया सुचली. आयडिया, मी आईपासून लपून मेकअप करेन आणि आईला माझा मेकअपवाला चेहरा दाखवून सरप्राईज देईन. असा विचार करून ती आपल्या खोलीतून बाहेर आली. तिने बघितलं की आई स्वयंपाकघरात काम करतेय. ती जिना चढून आईच्या खोलीत गेली. आई तिचा मेकअप बॉक्स ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉअर मध्ये ठेवते. तिने ड्रॉअर उघडलं आणि त्यातून मेकअप बॉक्स बाहेर काढला. आज मी पण आईसारखा मेकअप करेन. आणि मग तिने सुद्धा मेकअप करायला सुरुवात केली. एक एक करत तिने लिपस्टिक, नेल पॉलिश, फाउंडेशन सगळं आपल्या चेहऱ्यावर लावलं. त्यानंतर
तिची नजर मेकअप बॉक्स मध्ये ठेवलेल्या काजळावर पडली. हे काजळ तर आईचं फेवरेट आहे. याला आई रोज तिच्या डोळ्यात लावते. मी पण हे नक्की लावणार. पण जेव्हा बेबीने काजळ लावायला सुरुवात केली, काजळ पापण्यांऐवजी तिच्या डोळ्यात गेलं. त्यामुळे तिचे डोळे चुरचुरायला लागले. माझे डोळे, काजळ माझ्या डोळ्यात गेलं. ती धावतच बाथरूम मध्ये गेली. तिने आपल्या चेहऱ्यावर पाणी मारलं. त्यामुळे काजळ आणि बाकी मेकअप सुद्धा तिच्या चेहऱ्यावर पसरला आणि तिच्या दोन्ही डोळ्यात गेला. डोळ्यात जळजळ व्हायला लागल्यामुळे ती जोरजोरात रडायला लागली. माझे डोळे, आई, माझे डोळे खूप जळतात. तिचं रडणं ऐकून आई तिच्या जवळ आली. बेबीच्या चेहऱ्यावर लागलेल्या मेकअपला बघून आई तिला म्हणाली, हे तुझ्या चेहऱ्याला काय झालं? आई, मी तर तुझ्यासारखं मेकअप करत होते. मी तुला मेकअप पासून लांब राहायला सांगितलं होतं ना. सॉरी आई, मला तर फक्त तुला सरप्राईज द्यायचं होतं. तिला त्रासात बघितल्यावर आईने सगळ्यात आधी तिचा चेहरा आणि डोळ्यांना स्वच्छ केलं आणि तिला समजावताना म्हणाली, बाळा, मेकअप मोठ्यांची गोष्ट आहे. लहान मुलांची स्किन खूप नाजूक असते आणि मेकअप मध्ये खूप केमिकल्स असतात, ज्यामुळे लहान मुलांची स्किन खराब होऊ शकते. म्हणूनच मी तुला नेहमी मेकअप पासून लांब राहायला सांगते. आणि तसंही मेकअप करण्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस शिवाय मेकअप केल्याने हे असंच होतं. शेवटी बेबीला कळलं की आई तिला मेकअप पासनं लांब राहायला का सांगते. ती आईला म्हणाली, ठीक आहे मम्मी, मी मोठी झाल्यावर आणि चांगला मेकअप शिकल्यानंतरच मेकअप करेन. अशा प्रकारे बेबी मेकअप विषयी एक इम्पॉर्टंट लेसन शिकली. तर मुलांनो, या गोष्टीवरून आपण हे शिकलो की लहान मुलांची स्किन खूप नाजूक असते, म्हणून त्यांनी कधीच मेकअप करू नये. आणि मोठं झाल्यावर सुद्धा मेकअप करण्यापूर्वी मेकअप कसा करायचा हे शिकून घ्यायचं. बेबीचा मेकअप पार्ट 2. एका शहरात छोटीशी बेबी आपल्या मम्मी पप्पांसोबत राहत होती. बेबीचे पप्पा ऑफिस मध्ये काम करायचे आणि मम्मी गृहिणी होती. पण त्याच सोबत मम्मी पार्लर देखील चालवत होती. त्यांच्या घरातच एक छोटस पार्लर होतं आणि आजूबाजूच्या महिला तिच्याकडे येऊन आपले सौंदर्य वाढवत असत. उन्हाळा सुरू होता आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बेबी पूर्ण वेळ आपल्या मम्मी सोबत पार्लर मध्येच असायची. पार्लर मधल्या वस्तू घेऊन खेळायची आणि मम्मी काय काम करते हे देखील पाहायची. उन्हाळा म्हणजे लग्नाचा सीझन. या काळात मम्मीकडे अनेक महिला येत असत आणि त्या महिलांसोबत बेबीला सांभाळणं मम्मीला खूप कठीण जात होतं. बेबी, किती वेळा सांगितले आहे पार्लर मधल्या कोणत्याही गोष्टीला हात लावू नकोस. काय झालं मम्मी? मला ब्रश सापडत नाहीये. पण मी तर ब्रश घेतलाच नव्हता. मला माहित नाही, खेळण्याच्या नादात तूच कुठेतरी ठेवून विसरली असशील. काळजी करू नको, मी तुला ब्रश शोधण्यात मदत करेन. काही गरज नाही, मी स्वतःच शोधेन. तू तुझ्या मैत्रिणींसोबत खेळ जा. बिचारी बेबी खूप उदास झाली. तिला तर मम्मी कशी काम करते हे पाहायचं होतं. जेव्हा पार्लर मध्ये एखादी स्त्री फेशियल किंवा मेकअप करायला यायची, तेव्हा मम्मीचं काम पाहून कस्टमर खुश व्हायचे. वाव, किती सुंदर दिसते आहे मी. तुम्ही तर अगदी जादूच केली आहे. हे ऐकून मम्मी सोबत बेबी पण खुश व्हायची आणि मम्मीमुळे इम्प्रेस सुद्धा व्हायची. एक दिवस बेबी आपल्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत होती. मी तर मोठी झाल्यावर IPS ऑफिसर बनणार आहे. मी हिरोईन बनणार आहे. बेबी, तू सांग ना, तुला मोठं झाल्यावर काय बनायचं आहे? मी मोठी झाल्यावर मम्मी सारखे पार्लर सुरू करणार आहे. बेबीचं बोलणं ऐकून सगळ्या मैत्रिणी हसू लागल्या. अरे, का हसत आहात? हिरोईन आणि IPS ऑफिसर मेकअप करत नाही का? तुम्हाला माहित आहे, माझी मम्मी किती छान मेकअप करते. मला पण तिच्यासारखी बेस्ट पार्लर वाली बनायचे आहे आणि खूप पैसे कमवायचे आहेत. अशी होती बेबीची स्वप्न, अगदी तिच्यासारखीच सुंदर गोंडस. मम्मीच्या पार्लर मध्ये मिस ब्रिगेन्झा नावाची एक स्त्री येत असे. मिस ब्रिगेन्झा खूप खडूस आणि रागीट होती.
ती पार्लर मध्ये येताच बेबी पार्लर मधून पळून जायची. फक्त बेबीच नाही, बेबीची मम्मी सुद्धा मिस ब्रिगेन्झाला घाबरत होती. हे काय, तू आयब्रो व्यवस्थित का केले नाहीस? आणि हे काय, किती चीप प्रॉडक्ट्स वापरलेस तू? आणि तुझ्या मुलीचे पार्लर मध्ये काय काम? पुढच्या वेळेस बेबी पार्लर मध्ये दिसली नाही पाहिजे, समजले का? अशी होती मिस ब्रिगेन्झा, आपल्या स्टोरीची व्हिलॅन. एक दिवस मम्मी मार्केट मधून मेकअपचं खूप महागडं सामान घेऊन आली आणि ते पार्लर मध्ये ठेवून बाहेर निघून गेली. संधीचा फायदा घेऊन बेबी आपल्या मैत्रिणींना घेऊन पार्लर मध्ये आली आणि तिथल्या गोष्टींसोबत खेळू लागली. एवढ्यात तिच्या मैत्रिणीचं लक्ष मम्मीने आणलेल्या मेकअपच्या सामानाकडे गेलं. मेकअपचे सामान. अरे, यामध्ये सगळे सामान आहे. बेबी, तुला मम्मी सारखी पार्लर वाली बनायचे आहे. मग आज तू हे सामान वापरून आमचा मेकअप कर. नो, मम्मी रागवेल माझ्यावर. फक्त थोडाच कर, मम्मीला तर कळणार पण नाही. मग काय, बेबी तयार झाली आणि मम्मीने आणलेलं सामान वापरून मैत्रिणींचा मेकअप करू लागली. अगदी तसाच जशी मम्मी करायची. वाव, आमचं तर झालं आहे. आता तुझा मेकअप करू. दोन्ही मैत्रिणी मिळून बेबीला मेकअप करू लागल्या. अशा प्रकारे खेळता खेळता त्यांनी मेकअपचं सगळं सामान संपवून टाकलं. मम्मी जेव्हा पार्लर मध्ये आली तेव्हा तिने पाहिलं की मेकअपचं सगळं सामान संपलंय. बेबीच्या चेहऱ्यावर मेकअप पाहिल्यावर मम्मीला सगळं समजलं. सॉरी मम्मी, खेळता खेळता सगळे सामान संपले. मम्मी सॉरी, सॉरी ना. पण मम्मी काही बेबी बरोबर बोलत नव्हती, फक्त चिडून उभी होती. 5 मिनिटांनी मिस ब्रिगेन्झा आली. तिला पाहून बेबी मम्मीच्या मागे लपली. चल, लग्नाला जायचे, उशीर होत आहे. पटकन माझा मेकअप कर. मम्मीने जेव्हा मिस ब्रिगेन्झाला मेकअपच्या सामानाबद्दल सांगितलं तेव्हा मिस ब्रिगेन्झा खूप भडकली. काय, मेकअपचे सामान संपले? तू पार्लर चालवतेस की भाजीची गाडी चालवतेस? तुझी ही नेहमीचीच नाटकं आहेत. सगळा मूड खराब केलास. मला लग्नाला जायचे होते. आता कोणत्या तोंडाने जाऊ? आता बघच तू, मी तुझी कंप्लेंट करते की नाही. तुला एकही पैसा देणार नाही. आजपासून माझे खाते बंद. मिस ब्रिगेन्झा मम्मीला भरपूर ओरडली आणि मग रागाने तिथून निघून गेली. बेबीला आपली चूक समजली. मम्मी बिचारी रडत होती. बेबी मम्मीला काही बोलणार त्याआधीच मम्मी तिथून निघून गेली. 2 दिवस मम्मी बेबीशी बोललीच नाही, फक्त रडत होती. तिसऱ्या दिवशी बेबी मम्मीकडे जाऊन बोलली. मम्मी, प्लीज मम्मी, बोल ना माझ्याशी. आता मी कधीच कोणत्याही सामानाला हात लावणार नाही. प्रॉमिस. मला माझी चूक समजली आहे की कोणाच्या सामानाला त्यांच्या परवानगीशिवाय हात लावायचा नसतो. नाहीतर काय होते हे मी पाहिले आहे. मम्मी, प्लीज ना मम्मी, बोल काहीतरी. हे ऐकून मम्मीचा राग कमी झाला. तिने बेबीला जवळ घेतलं आणि बेबीला मिठी मारून रडू लागली. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत्या. सुट्ट्यांमध्ये गट्टू डिटेक्टिव्ह स्टोरीज वाचत राहायचा. डिटेक्टिव्ह स्टोरीज वाचणं आणि त्यांच्यासारखा विचार करण्याची गट्टूला सवय लागली होती. एकदा रात्रीच्या वेळी गट्टू चिंकी त्यांच्या सोसायटी मधील मित्रांसोबत सायकल चालवत होते. सायकल चालवता चालवता खूप दूरवर गेल्यानंतर मुलं विश्रांतीसाठी थांबली. चला, आता घरी जाऊ. उद्या पुन्हा येऊ. तेवढ्यात समोरून एक म्हातारा माणूस चालत आला आणि कॉर्नरला असलेल्या एटीएम मध्ये घुसला. त्याच्या पाठोपाठ एक बाईक सुद्धा एटीएम जवळ आली आणि हेल्मेट घातलेला तो माणूस बाईक वरून उतरून एटीएमच्या बाहेर उभा राहिला. गट्टू त्या माणसाला नोटीस करत होता. काय झालं गट्टू, तुझं लक्ष कुठे आहे? ते एटीएम दिसत आहे. आताच आपल्या समोरून एक म्हातारा माणूस एटीएम मधून पैसे काढायला गेला आहे आणि त्याच्या पाठोपाठ तो बाईक वाला एटीएमच्या बाहेर थांबला आहे. काहीतरी गडबड आहे. तो पण पैसे काढायला आला असेल. नाही चिंकी, याच्या बाईक चालवण्याच्या पद्धतीवरून असे वाटत होते की तो त्या म्हाताराचा पाठलाग करत आहे. याची बाईक बघितली तुम्ही? नंबर प्लेट एकदम कोरी आहे. नंबरच नाही आहे. अशी बाईक तर फक्त चोर लुटेरेच वापरतात. मुलांनी बाईकची नंबर प्लेट पाहिली तर खरंच नंबर नव्हता.
नंबर प्लेटवर नंबर नाही आहे. नंबर नसलेली बाईक तर शहरात एंट्री पण करू शकत नाही. मग इथपर्यंत कशी आली? अजून एक गोष्ट, आणि तो एटीएम च्या बाहेर हेल्मेट घालून उभा आहे. एटीएम मध्ये चेहरा लपवून जाणे अलाउड नाही, तरीही त्याने हेल्मेट घातले आहे. म्हणजेच तो स्वतःचा चेहरा लपवण्यासाठी हेल्मेटचा वापर करत आहे. पण त्याला काय पाहिजे आहे? त्याला पैसे चोरी करायचे आहेत. जेव्हा तो म्हातारा माणूस पैसे काढून बाहेर येईल तेव्हा हा पैसा चोरी करून बाईक वरून पळून जाईल. मी जरा त्याची बाईक पाहून येतो. आम्ही पण येतो. नाही, त्याला संशय येईल. मी एकटाच जातो. गट्टू गुपचूप लपत छपत बाईक जवळ गेला आणि बाईकचं निरीक्षण करू लागला. त्या माणसाने बाईकची चावी तशीच ठेवली होती. अच्छा, चावी ठेवून गेला आहे. म्हणजे पैसे चोरी केल्यानंतर चावी लावावी लागणार नाही. बाईक लगेच स्टार्ट करून पळता येईल. गट्टूने नंबर प्लेटला हात लावून पाहिलं तर नंबर प्लेट नुकतीच पांढऱ्या रंगाने रंगवली होती आणि नंबर लपवला होता. गट्टूने बाईकची सीट वर करून पाहिलं तर आतमध्ये हत्यारं लपवलेली होती. गट्टूला सगळा प्लॅन समजला आणि त्याने बाईकची चावी काढली आणि मित्रांकडे परत गेला. तो नक्कीच चोर आहे. मी बाईकची चावी काढली आहे. आपण त्याचा सामना करू शकत नाही, पण तो बाईक शिवाय पळू शकत नाही. हरी, एक काम कर, तू जाऊन पोलीस स्टेशन मध्ये हे सगळं सांग आणि तुम्ही सगळे लांब लांब उभे राहा. आपण त्याला पळू द्यायचे नाही. मग काय, हरी सोबत बाकी मुलं सुद्धा सायकल घेऊन निघाली. गट्टूने पाहिलं की जसा तो म्हातारा माणूस पैसे घेऊन एटीएमच्या बाहेर आला, चोराने त्याच्या हातामधून सगळे पैसे काढून घेतले. सोड सोड सोड, वाचवा वाचवा. चोर परत बाईक कडे आला तर तिथे चावी नव्हती. आत्ताच ऑर्डर करा puntinkids.com वरून आणि प्रत्येक ऑर्डरवर मिळवा 1 राखी फ्री. सोड सोड, पकडा पकडा. चोर घाबरून पळू लागला. गट्टू सुद्धा सायकल वरून चोरांचा पाठलाग करू लागला. थांब, तू जास्त लांब पळू शकत नाही. हे ऐकून चोर अजून जोराने पळू लागला. तेवढ्यात चिंकी आणि बाकीची मुलं देखील गट्टू सोबत आली आणि चोराचा पाठलाग करू लागली. थांब, तुला आता कोणीही वाचू शकत नाही. चोर वेगाने पळत होता. तेवढ्यात समोरून पोलिसांची गाडी आली आणि चोर तिथेच थांबला. त्याला पळण्यासाठी मार्गच शिल्लक नव्हता. गाडीमधून हरी सोबत पोलीस उतरले आणि त्यांनी चोराला पकडले. काय रे, मिल्खा सिंग बनायचंय का? चल काढ पैसे. चोराने पोलिसांना सगळे पैसे दिले. तेवढ्यात तो म्हातारा तिथे आला आणि रडू लागला. थँक्यू व्हेरी मच सर. माझी बायको सिटी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे, त्यासाठी पैसे काढले होते. थँक्यू आम्हाला नाही, या मुलांना बोला. आज यांच्यामुळे चोर पकडला गेला आहे. चल काढ हेल्मेट. चोराने हेल्मेट काढल्यावर म्हातारा माणूस शॉक झाला. साहेब, मी याला ओळखतो. हा सिटी हॉस्पिटलचा सिक्युरिटी गार्ड आहे. यानेच मला या एटीएमचा ऍड्रेस सांगितला होता. सर, त्याची बाईक एटीएम समोर उभी आहे. मला वाटते आहे की ती बाईक पण चोरीची आहे. तुम्ही बघून घ्या. थँक्यू. शहरातील सगळे नागरिक जर तुझ्यासारखे सतर्क आणि बहादूर असतील तर क्रिमिनल्स क्राईम करण्यापूर्वी 100 वेळा विचार करतील. या बहादूर मुलासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. मग काय, इन्स्पेक्टर, म्हातारा माणूस आणि इतर सगळे पोलीस गट्टू आणि त्याच्या मित्रांसाठी टाळ्या वाजवू लागले. हे पाहून सगळी मुलं खुश झाली. गट्टू, चिंकी आणि पर्स चोर. एक दिवस गट्टू चिंकी मम्मी सोबत सोसायटीच्या जवळच असलेल्या बाजारात गेले होते. मम्मीकडे एक महागडी पर्स होती आणि मम्मी भाजी विकत घेण्यात आणि हिशोब करण्यात दंग होती. गट्टू चिंकी सुद्धा बाजूलाच उभे होते. दादा, ही भेंडी कितीला दिली? फक्त 40 रुपये किलो वहिनी. 40 रुपये किलो? थोडे कमी कर. आम्ही तर रोजचे ग्राहक आहोत ना तुझे. मम्मी आणि भाजीवाल्यांचं बोलणं चालू होतं तेव्हा अचानक गर्दीमधनं एक चोर आला आणि मम्मीचे पर्स हिसकावून पळू लागला. चोर चोर, पकडा त्याला. माझी पर्स, माझी पर्स. हे पाहून गट्टू चिंकी सुद्धा बावरून गेले. आजूबाजूला उभे असलेले लोक चोराचा पाठलाग करतील याआधी चोर गर्दीमध्ये पसार झाला होता. अरे, आता सर पळत होता, अचानक कुठे गायब झाला? पर्स चोरी झाल्यामुळे मम्मी रडू लागली
आणि गट्टू चिंकी सुद्धा हैराण झाले होते. रडू नको ताई, इथे बऱ्याचदा चोरी होते. रोज कोणाची ना कोणाची तरी पर्स किंवा गळ्यातील चेन गायब होते. पर्स मध्ये बरीच रक्कम होती का? पैसे गेले हे महत्वाचे नाही आहे. ती पर्स खूप स्पेशल होती. माझ्या पतीने लग्नाच्या वाढदिवसाला ती भेट दिली होती. मम्मी अजून जोराने रडू लागली आणि गट्टू चिंकीला चोराचा खूप राग येऊ लागला. अरे देवा, तर मग ती पर्स आपल्यासाठी खूपच मूल्यवान असेल. पण आता गेली तर गेली. आता रडून काय फायदा होणार? सोडून द्या तो विचार. असे कसे सोडून द्यायचे? आम्ही पोलिसांकडे तक्रार करणार. त्या चोराला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार. अरे बाळा, काही फायदा नाही त्याचा. पोलीस सुद्धा चोरांना सामील आहेत. त्यांच्याकडून हप्ता वसूल करतात आणि त्यांना चोरीची सूट मिळते. असे कसे? सर्वच पोलीस असे नसतात. गट्टू, उगाचच वाद घालू नकोस. त्या बरोबर सांगत आहेत. त्या पर्स बद्दल विसरून गेलेच बरे. गट्टू चिंकी मम्मी सोबत घरी निघून आले. पण चोरीची घटना घडल्यानंतर गट्टू खूप उदास आणि रागात राहू लागला. ज्या चोराने माझ्या मम्मीला रडवले त्या चोराला मी सोडणार नाही. पण आपण काय करू शकतो माहित नाही, पण मी चोराला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार. तू मला मदत करशील का? मी नेहमीच तुला मदत करेन. मग काय, यानंतर मम्मी पप्पांना न सांगता गट्टू चिंकी पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि एसीपी साहेबांना भेटले. तुम्हाला असं का वाटतंय की तो एकच चोर आहे? अनेक चोर सुद्धा असू शकतात ना? सर, भाजी मार्केट खूप छोटं आहे आणि तिथल्या लोकांचं म्हणणं आहे की तिथे रोज छोट्या मोठ्या चोऱ्या होतच राहतात आणि चोर पकडला जात नाही. म्हणजे एकच चोर आहे आणि तो खूप चतुर आहे, म्हणून त्याला अजूनपर्यंत कोणीही पकडू शकले नाही. अनेक चोर असते तर एखादा चोर नक्कीच पकडला गेला असता. अशा प्रकारे त्यांनी खूप वेळ चर्चा केली आणि गट्टू चिंकी जेव्हा पोलीस स्टेशन मधून बाहेर पडले तेव्हा चिंकी खूप घाबरली होती. मला तर खूप भीती वाटत आहे. भीती तर त्या चोराला वाटली पाहिजे. आपल्या सोबत पोलीस आहेत. बस उद्या तुला जे नाटक करायचे आहे त्याबद्दल विचार कर. दुसऱ्या दिवशी गट्टू आपली सायकल घेऊन कानांमध्ये ब्लूटूथ घालून भाजी मार्केटच्या बाहेर उभा होता आणि चिंकीची वाट पाहत होता. थोड्या वेळाने चिंकी हातात एक पर्स घेऊन आली. मम्मीने तुला पर्स घेऊन येताना पाहिले तर नाही ना? नाही, मी गपचूप कपाटामधून काढून घेतली होती. ठीक आहे, ही घे कॅश. गट्टूने चिंकीला नोटांचं एक भलं मोठं बंडल दिलं. चिंकीने ते पर्स मध्ये टाकलं. चला आता जा तू. चिंकी मार्केटमध्ये गेली आणि गट्टू चिंकीवर लक्ष ठेवू लागला. चिंकी एका भाजीवाल्यासमोर जाऊन उभी राहिली आणि श्रीमंत असल्याचं नाटक करू लागली. दादा, ही भेंडी कितीला दिली? 40 रुपये किलो. एवढी स्वस्त? तर मग 2 किलो दे. चिंकीने पर्स मध्ये हात घालून पैशांचं बंडल काढलं आणि नाटक करू लागली. तिने नोटा मोजण्याचा देखावा केला आणि मग त्यामधून एक नोट काढून बाकीचं बंडल पर्स मध्ये ठेवलं. गट्टू गर्दीमध्ये उभ्या असलेल्या चिंकीचं निरीक्षण करत होता. तेवढ्यात अचानक गर्दीमधून एक माणूस आला आणि चिंकीची पर्स घेऊन पळू लागला. गट्टू तयारच होता. तो लगेचच सायकलवर बसला आणि त्याने त्या चोराचा पाठलाग करायला सुरुवात केली. गट्टूला पाठलाग करताना पाहून चोर अजूनच जोरात पळू लागला. गट्टूने सुद्धा सायकलचा वेग वाढवला. हॅलो एसीपी सर, आपलं टार्गेट काळ्या भिंतीकडे पळत आहे. चांगली संधी आहे, पकडा त्याला. चोर पळत होता. गट्टू त्याचा पाठलाग करतच होता आणि ब्लूटूथ वरून एसीपी सरांना सर्व माहिती देत होता. जसे ते काळ्या भिंतीजवळ आले तसे समोरून पोलिसांची जीप चोरासमोर येऊन उभी राहिली आणि पोलिसांनी चोराला पकडलं. गट्टू चिंकी, तुमच्यामुळे आज हा चोर पकडला गेला आहे. लवकरच आम्ही त्या पोलिसांना देखील पकडू जे या चोराकडून हप्ता घेऊन त्याला सोडत होते. ह्या घ्या तुमच्या मम्मीच्या दोन्ही पर्स आणि हो, आम्ही तुम्हाला दिलेली सर्व कॅश काढून घेतली आहे. थँक्स गट्टू चिंकी. थँक्यू व्हेरी मच सर. अशा प्रकारे गट्टू चिंकीच्या हुशारी आणि पराक्रमामुळे तो चोर पकडला गेला. लंच ब्रेक. शाळेत सगळ्यात जास्त मुलं कशाची वाट बघतात? तुम्हाला काय वाटतं? गेम पिरियडची आणि शाळा सुटण्याची. सगळे वाट बघतात. पण आणखीन एक गोष्ट आहे ज्याची मुलं वाट बघत असतात, तो म्हणजे लंच ब्रेक. कारण त्या ब्रेकमध्ये सगळी मुलं एकत्र असतात, सोबत जेवण करतात आणि खूप मजा करतात. सगळ्या मुलांप्रमाणे आपले गट्टू चिंकी सुद्धा शाळेत जातात आणि त्यांना काय पसंत असणार? एकदा बाबा गट्टू आणि चिंकीला विचारतात, गट्टू चिंकी, तुम्हाला शाळेत कुठला वेळ जास्त आवडतो? बाबांच्या या प्रश्नाचं गट्टूने पटकन उत्तर दिलं,
मला तर खेळाचा तास आवडतो बाबा. आणि चिंकी बेटा तुला? मला तर आवडते मधली सुट्टी. अरे हो, मला पण मधल्या सुट्टीची वेळ खूप आवडते. बाबा गट्टू चिंकीची ही उत्तरं ऐकून हसू लागतात आणि म्हणतात, अच्छा अच्छा, चला आता झोपा, उद्या शाळेत जायचंय ना. शाळेत जाल तरच तुमचा आवडीचा लंच ब्रेक एन्जॉय करू शकाल. बाबांचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी दोघंही आपल्या खोलीकडे जाऊ लागतात की तेवढ्यात गट्टूला एक गोष्ट आठवते आणि तो हळू आवाजात चिंकीला म्हणतो, अरे उद्याचा प्लॅन विसरलीस चिंकी. उद्या आपण मधल्या सुट्टीत पार्टी करणार आहोत. अरे हो, आणि सगळेजण आपल्या डब्यामध्ये मस्त मस्त स्वादिष्ट पदार्थ आणणारे असं ठरलं होतं. मी तर विसरूनच गेले. गट्टूने जसं चिंकीला सांगितलं, चिंकी एक्साइटेड झाली आणि तिने आईला हाक मारली. आई, आई. चिंकीचा आवाज ऐकून आई पटकन बाहेर आली आणि चिंकीला म्हणाली, काय झालं चिंकी? आई, उद्या डब्यात काय देणार आहे? बटाट्याची भाजी आणि पोळी. का, काय झालं? उद्या काही स्पेशल आहे का? हो हो आई, त्याला तर आपण स्पेशलच म्हणू शकतो. कोणाचा वाढदिवस तर नाही? अगं नाही आई. तर मग? गट्टू चिंकीला असं वाटत होतं की आईनं उद्या डब्यात काहीतरी खास द्यावं, पण तिला कुठे काय माहिती होतं की गट्टू चिंकी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून लंचसाठी काय प्लॅन तयार केलाय. त्यामुळे आई का, कशासाठी असे प्रश्न विचारत होती. तर गट्टू चिंकी म्हणाले, चिंकी, तू आईला जरा डिटेलमध्ये सांग की उद्या असं काय आहे की आपण तिला काहीतरी स्पेशल बनवायला सांगतोय. गट्टूचं बोलणं ऐकून चिंकी उद्या होणाऱ्या लंच ब्रेक मधल्या पार्टीबद्दल आईला सांगते. अच्छा, तर ही गोष्ट आहे. ठीक आहे, तर काय बनवतीयस? ते सुद्धा तुम्हाला सरप्राईज असेल. गट्टू आणि चिंकी दोघंही एक्सायटेड होतात. पण आता जा आणि खोलीत झोपा. दुसऱ्या दिवशी सकाळी गट्टू चिंकी लवकरच स्वतः उठून शाळेची तयारी करतात. दोघेही बरेच उत्सुक आहेत की आई डब्यात काय देणार आहे. दोघे किचन मध्ये जातात तर त्यांचे टिफिन ऑलरेडी पॅक असतात, त्यामुळे सरप्राईज बाहेर येत नाही. शाळेत पोहोचल्यावर ते सगळे आपल्या मित्रांना भेटले. बंटी, गुड्डी, हरी, राजू सगळेच गट्टू चिंकीच्या अगोदर पोहोचले होते. घ्या, गट्टू चिंकी पण आले. उशिरा आलेत तुम्ही दोघं, मला वाटलं तुम्ही याल की नाही. असे कसे येणार नाहीत? आज तर मधल्या सुट्टीत मज्जा करायची आहे, पार्टी आहे. गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र खूप एक्सायटेड होते आणि कधी लंच ब्रेक होणार आहे आणि सगळे मिळून कधी मजा करणार आहेत असं वाटत होतं त्यांना. पहिला पिरियड सुरू झाला. गट्टू आणि बंटी एकमेकांशी बोलत होते. बंटी त्याला डब्यात काय आणलंय हे सांगत होता की सरांनी तेवढ्यात त्यांना पकडलं. काय चाललंय तिकडे? गट्टू आणि बंटी, चला उभे राहा. काहीच तर नाही सर. तू सांग बंटी, काय खुसूर करत होतात? काय नाही सर, ते लंच ब्रेक. जवळपास बंटीच्या तोंडून लंच ब्रेक हा शब्द निघालाच होता. काय काय म्हणालास? नाही सर, काही नाही, आम्ही तर असंच बोलत होतो. अभ्यासावर लक्ष द्या, गप्पा मारू नका. गट्टूने लगेच सावरलं. नाहीतर पूर्ण क्लासलाच कळालं असतं की गट्टू चिंकी आणि त्यांच्या टीमने लंच ब्रेक मध्ये काय प्लॅन केलंय. हळूहळू एक एक पिरियड होत गेला. आता फक्त लंच ब्रेकच्या अगोदरचा जिओग्राफीचा पिरियड बाकी होता. तो संपला की लंच ब्रेक होता. सगळ्यात कंटाळवाणा विषय मला तर भूगोलच वाटतो. मला सुद्धा लंच ब्रेकच्या अगोदर असतो म्हणून मी सहन करतो, नाहीतर मी झोपलोच असतो. खरोखरच क्लासमध्ये सगळे बोर होत होते. कदाचित सगळ्यांना भूक लागली होती. सगळे लंच ब्रेकची वाट बघत होते. असं वाटत होतं, मी तर टिफिन मध्ये गरम गरम पराठे आणले होते यार, आता ते थंड झाले असतील आणि हा पिरियड आहे की संपायचं नावच घेत नाहीये. हरीला तर एवढी भूक लागली होती की तो जिओग्राफी, क्लासरूम सगळं काही विसरून गेला होता आणि खाण्याच्या गोष्टी करू लागला होता. सगळे लंच ब्रेकची खूप वाट बघत होते. क्लासमधल्या सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर भूक साफ दिसत होती की अचानक लंच ब्रेकची घंटी झाली. पण मुलं एवढी विचारात होती की त्यांना कळालंच नाही. हरी जोरात ओरडला, गट्टू चिंकी, लंच ब्रेक झाला. अचानक त्यांच्या लक्षात आलं की जिओग्राफीच्या टीचर अजूनही वर्गातच आहेत.
गट्टू चिंकी गँगला वाटलं की आता टीचर रागवतील, पण टीचरही मुलांकडे बघून हसल्या आणि म्हणाल्या, मजा करा मुलांनो. मुलं पण एन्जॉय करू लागतात. बेल वाजताच सगळी मुलं आपापले डबे घेऊन ग्राउंडकडे धाव घेतात. गट्टू चिंकी, हरी, राजू, गुड्डी सगळे शाळेच्या प्लेग्राऊंडमध्ये एका झाडाच्या सावलीत एकत्र येतात. सगळ्या मुलांनी आपल्या पसंतीच्या गोष्टी डब्यात आणल्या होत्या. एक एक करून सगळ्यांनी डब्यात काय आणलंय ते सांगा, ठीक आहे? जसं चिंकी म्हणाली तसे सगळे मुलं त्याप्रमाणे करू लागले. त्यांनी आपल्या डब्यात काय काय आणलंय ते सगळे सांगत होते. मी तर डब्यात पराठे आणलेत. आणि तू बंटी? मी तर आणले मसाला डोसा विथ चीज. वाव, सो यम्मी यम्मी. सगळ्यांनी आपापले टिफिन उघडले. कुणी छोले भटुरे आणले होते, तर कुणी मसाला राईस. सगळे आपापला डबा उघडून बसले होते. अजूनही गट्टू चिंकीचा टिफिन बंद होता. सरप्राईज अजूनही बाहेर नव्हतं आलेलं. अरे गट्टू चिंकी, तुम्ही काय आणलंय बघूया तरी. ते तर एक सरप्राईज आहे आमच्यासाठी सुद्धा. तर लवकर उघडा टिफिन, बघा काय आतमध्ये. गट्टू चिंकी आपला टिफिन उघडतात. त्यामध्ये सुंदर चवीची पनीरची भाजी आणि गार्लिक नान होते आणि सोबतच होते गोड गोड गुलाबजामुन. वाह, गुलाबजामुन माझे फेवरेट. माझे पण फेवरेट. आमचे सुद्धा. हे तर खूपच भारी सरप्राईज होता गट्टू चिंकी. यानंतर सगळ्यांनी मिळून जेवण केलं. हरीचे पराठे, पनीरची भाजी, छोले भटुरे सगळ्यांनी मिळून अगदी आनंदाने खाल्ले. खातेवेळी गप्पा गोष्टी तर चालूच होत्या. शेवटी सगळ्यांनी गुलाबजाम खाल्ले. गट्टू चिंकीच्या सरप्राईजची, अर्थात गट्टू चिंकीच्या आईची खूप स्तुती झाली. 24 तासांसाठी पूर्णपणे बंद. रात्री बाबा गट्टू चिंकीला सांगतात की सकाळी त्यांना ऑफिसच्या कामासाठी अर्जंटली बाहेरगावी जायचंय, पण आई काहीच वेळात घरी पोहोचेल. मुलांनो, उद्या मला एका महत्वाच्या कामासाठी बाहेरगावी जायचंय. तुम्ही झोपून राहा. जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा आई एअरपोर्टहून आली असेल. ओके बाबा, तुम्ही काळजी करू नका. आई येईपर्यंत आम्ही घराकडे लक्ष ठेवू. हो बाबा, तुम्ही जा, आम्ही छान राहू. रात्र होते आणि मुलं झोपी जातात. सकाळी बाबा घरातून बाहेर पडतात आणि बाहेरून दरवाजा लॉक करतात. 2-3 तासांनंतर मुलं उठतात तेव्हा त्यांना कुणीच भेटत नाही. गट्टू, आईला पाहिलंस तू? नाही चिंकी, मीही आईला शोधतोय. बहुतेक ती अजून आली नाहीये. काही हरकत नाही, आपण तिची वाट पाहूया. आईची फ्लाईट कॅन्सल झाली होती आणि ती 24 तासानंतरच घरी पोहोचणार होती. मुलं वाट पाहून पाहून थकून जातात आणि त्यांना खूप भूक लागते. खूप भूक लागलीये चिंकी, चल काहीतरी खाऊया. हो, चल बघूया स्वयंपाकघरात काय आहे ते. दोन्ही मुलं किचन मधली कपाटं पाहतात आणि पाहतात काही खायला आहे का. बघ चिंकी, वर लाडूचा डब्बा ठेवलाय. चल तो घेऊया. हो, दिसला, पण तिथपर्यंत पोचायचं कसं? हातच पोचत नाहीये चिंकी. एक काम करूया, मी घोडा होतो, तू माझ्या पाठीवर चढ आणि डब्बा काढ. ही मस्त कल्पना आहे. चल, मी तयार आहे. यानंतर चिंकी गट्टूच्या पाठीवर चढते. माझा हात पोचत नाहीये. अरे अरे अरे, मी पडतीये, वाचवा. चिंकी गट्टूवर पडते आणि पिठाचा डबा त्यांच्या अंगावर पडतो. ओह, मेलो रे मेलो. दोघेही भुकेमुळे अगदी परेशान होतात. तेव्हा गट्टूला आठवतं की फ्रीजमध्ये ब्रेड पडले आहेत. काही हरकत नाही चिंकी, चल टोस्ट खाऊया. तुला टोस्ट बनवता येतात का? ट्राय करूया, चल. दोघंही टोस्टरचं बटन दाबतात आणि फ्रीजमधून ब्रेड काढून ते टोस्ट करण्याचा प्रयत्न करतात. अरे यार, हे तर जळाले. आता आपण काय करायचं? काही हरकत नाही, आता खूप भूक लागलीये, याला जाम लावून खाऊया. रडवेला चेहरा करून दोघंही डायनिंग टेबलवर बसून ब्रेड खातात. चिंकीच्या डोक्यावर अजूनही पीठ होतं. आई कधी येईल चिंकी? दोघंही मुलं खूप बोर झाली होती आणि विचार करत होती काय करावं. अरे, अजूनही आई आली नाही. कुठे गेली? आता आपण काय करायचं गट्टू?
दरवाजालाही कुलूप आहे, बाहेरही जाऊ शकत नाही. चल काहीतरी खेळूया. गट्टू चिंकी थोड्या वेळ गेम खेळतात आणि चिंकी त्यामुळेही बोर होते आणि गट्टूला म्हणते, हे करूनही कंटाळा आलाय, काय करायचं आता? एक आयडिया, चल घर स्वच्छ करूया. यामुळे आईला मदतही होईल आणि जेव्हा आई घरी येईल तेव्हा ती खुश होईल. चल, सगळ्यात आधी स्वयंपाकघर स्वच्छ करूया. मी भांडी घासते, तू स्वच्छता कर. हो ठीक आहे. गट्टू, बघ मी किती छान भांडी घासतीये. आई खुश होईल. ला 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 ला. हो, मीही फरशी मस्त घासेन. आपला चेहराच दिसला पाहिजे. स्वच्छ स्वच्छ करायचंय. सगळं स्वच्छ स्वच्छ, नाही दिसणार घाण आणि धूळ. होवो सगळा त्रास खूप खूप दूर. होवो सगळा त्रास खूप खूप दूर. हळूहळू मुलं पाहतात की त्यांचं काम कसं खराब होत चाललंय ते. अगं चिंकी, हे काय होतंय? हे सगळीकडे साबणाचं पाणी आणि फेस का येतोय? हो गट्टू, माझ्यासोबतही असंच होतंय. आता काय करायचं? अरे, सगळं स्वयंपाकघर तर साबणाने भरलंय. सगळं असंच सोडून दे, नाहीतर घरात पूर येईल. मुलं सगळं काही सोडून ड्रॉइंग रूमच्या दिशेने जातात आणि थकून सोफ्यावर बसतात. थोड्या वेळाने ते पाहतात की खिडकीच्या बाहेर जरा अंधार होतोय. ते खिडकीवर नाक लावून बराच वेळ पाहत राहतात की कोणी ओळखीचं त्यांना बाहेर दिसेल. आता तर रात्र होत आली चिंकी, अजून आई आली नाहीये. ती नक्कीच काहीतरी महत्वाच्या कामात अडकली असेल. येईल ती. जवळचे सगळे लोक सुट्टीमध्ये बाहेर गेलेत. आपण कोणाची मदतही मागू शकत नाही. पाहता पाहता अंधारही झाला आणि मुलं बोलत होती आणि तेवढ्यात अचानक लाईट्स जातात. मुलं घाबरून जातात. अरे, हे काय झालं? लाईट कसे गेले? गट्टू, तू इथेच आहेस ना? मला दिसत नाहीये. कुठेस तू? मी इथेच आहे चिंकी, तू कुठेस? काहीच दिसत नाहीये, खूप अंधार झालाय. थांब, आई टॉर्च ठेवते ना कुठेतरी. कदाचित स्वयंपाकघराच्या ड्रॉवरमध्ये. चल बघूया. दोघेही घाबरून अगदी सांभाळून एकमेकांच्या पाठीमागे जातात. ड्रॉवरमधून टॉर्च काढतात. तेवढ्यात त्यांना बाहेर खिडकीतून काहीतरी चमकताना दिसतं. दोघेही टॉर्चने बाहेर खिडकीकडे पाहतात. अगं चिंकी, बघ, असं वाटतंय तिथे काहीतरी चमकतंय. कोणाचे तरी डोळे वाटतायत. आणि ती कोणाची सावली आहे? माहित नाही. चिंकी, चिंकी, खूप भीती वाटतीये. ते दोघेही घाबरून एकमेकांना चिकटून उभे राहतात. घाबरून ते सोफ्याखाली जाऊन बसतात. तेवढ्यात वरती छतावर धप असा आवाज येतो. हा कसला आवाज आहे? वरती कोण आहे? चोर तर नाही ना शिरला घरात? दोघेही सोफ्याखाली लपले होते की अचानक त्यांना बाहेरून एक आवाज ऐकू येतो. कुणी त्यांना हाक मारत होतं. गट्टू, चिंकी, अरे मुलांना, कुठे आहात तुम्ही? तुम्ही ठीक आहात ना? अगं चिंकी, असं वाटतंय कोणीतरी बोलावतंय. हो, मलाही वाटतंय. बघायचं का कोण येते? गट्टू, माहित नाही कोण आहे. आठवतंय ना, आईने एकदा काय सांगितलेलं की अनोळखी माणसाला घरात घ्यायचं नाही. पण घर तर बंद आहे, कोणीच येऊ शकणार नाही. हो, पण आपण कोणालाच सांगायचं नाही की आपण घरात एकटे आहोत. हो चिंकी, बरोबर बोलतेस तू. आई थोड्याच वेळात येईल. शांतपणे इथेच बसून राहूया. अरे मुलांनो, खिडकी उघडी असेल तर मी जेवण आणलंय, हे घ्या. मुलांनो, अरे मुलांनो, ऐकताय ना? खाण्याचं नाव ऐकून गट्टू आणि चिंकीच्या तोंडाला पाणी सुटतं. ते दोघे एकमेकांकडे पाहतात, पण त्यांना पुन्हा आईचं बोलणं आठवतं. बंटीची आई सुद्धा बोलावून निघून जाते. त्या गेल्यानंतर चिंकी उठते आणि खिडकीकडे जाऊ लागते. काकू जाताना दिसतात. तेवढ्यात वरून एक मांजर उडी मारताना दिसते. काकू आल्या होत्या गट्टू, आणि त्यांनी जेवणही आणलेलं. आणि हे बघ, इतक्या वेळेपासून गच्चीवर मांजर उड्या मारत होती. हो, मग तर घाबरायचं काहीच कारण नाही. नाही गट्टू, त्या सावल्या अजूनही दिसतायत. माहित नाही कोण उभं आहे. मग तू का तिथे उभी आहे? कोणीतरी बघेल. तूही सोफ्याच्या खाली ये. दोघेही सोफ्याच्या खाली टॉर्चच्या प्रकाशात बोलता बोलता
थकून झोपून जातात आणि सकाळ होते. सकाळ होताच दरवाजा उघडतो आणि आई घाबरतच घरामध्ये शिरते आणि गट्टू चिंकीला शोधू लागते. गट्टू चिंकी, कुठे आहात तुम्ही? आणि सोफ्याच्या खाली काय करताय? माझ्या बाळांनो, तुम्ही ठीक आहात ना? आई, आई, तू कुठे होतीस आई? माझी कालची फ्लाईट कॅन्सल झाली बाळा, म्हणून मला उशीर झाला. मी बंटीच्या आईला फोन केलेला तुम्हाला बघण्यासाठी. आई, आम्हाला सोडून कधीच नको जाऊस. हो आई, आता आम्हाला एकटं नाही सोडायचं. हो बाळांनो, आता हे घर मी तुमच्यावर सोडून कधीच जाणार नाही. गट्टूचा नवा हेअरकट. प्रत्येकाच्या डोक्यावर कशा ना कशाचं तरी भूत चढलेलंच असतं. गट्टूवरही केस वाढवण्याचं भूत चढलं होतं. गट्टू, केस खूप वाढलेत, हेअरकट करून घे. बेटा, तुला लांब केस सूट करत नाहीत. आपण तीच हेअरस्टाईल केली पाहिजे जी आपल्याला सूट होते. गट्टू बिचारा नाराज झाला. त्याला त्याचे केस कापायचे नव्हते. गट्टू घरी आला, पण त्याने आपल्या आईबाबांना काहीच सांगितलं नाही. पण चिंकी, ती कुठे शांत बसणार होती. घरी येताच तिने गट्टूची चुगली केली. बाबा, मिश्रा सरांनी गट्टूला उद्या केस कापून यायला सांगितलं आहे. अरे, मी केव्हाचा समजावतोय याला, पण हा ऐकेल तर ना. याची आई ही फक्त त्याचीच बाजू घेते. नाही, मिश्रा सरांनी सांगितलंय तर मी आता गट्टूची बाजू घेणार नाही. गट्टू, आता तुला केस कापायलाच हवेत. हे ऐकून गट्टूला रडू आलं. नाही आई, तू बघतीयस ना मी किती दिवसापासून केस वाढवतोय. मग असं अचानक कसे कापू? मला त्या फिल्म मधल्या हिरो सारखे केस ठेवायचेत. तू बघितलं होतंस ना, जेव्हा तो घोड्यावर बसून विलनच्या मागे पळत होता तेव्हा त्याचे केस कसे हवेत उडत होते. बेटा, ती फिल्म आहे. रील आणि रिअलच्या जगात फरक असतो. वाढलेले केस स्कूल आणि सोसायटीमध्ये चांगला इम्पॅक्ट करत नाहीत. आपण डिसेंट हेअरस्टाईल ठेवली पाहिजे जी आपल्या पर्सनॅलिटीला सूट करेल. मिश्रा सर सुद्धा हेच सांगत होते. गट्टू उदासपणे आपल्या रूम मध्ये बसला होता, कारण बाबा त्याला हेअरकट करायला घेऊन जाणार होते. आणि मग बाबा गट्टूला घेऊन संध्याकाळी एका हेअर सलून मध्ये आले. गट्टूचं तिथे बिलकुल मन लागत नव्हतं. तो आपल्या केसांना धरून कोपऱ्यात दुःखी होऊन बसला होता. त्याचे लांब केस त्याच्यापासून कधीही वेगळे होणार होते. तेव्हा बराच म्हातारा असलेला बार्बर गट्टूच्या जवळ येऊन म्हणाला, चल बेटा, हेअरकट करायचंय ना. बार्बरला बघून गट्टू अजून नाराज झाला. त्याला वाटलं हा बार्बर बऱ्यापैकी म्हातारा आहे. तो या गट्टूच्या फिलिंग्सला कसा समजेल. तो तर कुठल्या तरी जुन्या पद्धतीने त्याचे केस कापेल आणि मग सगळे त्याची मजा उडवतील. पण तो बार्बर खूप कूल आणि स्मार्ट होता. भाव, तुझ्या केसांचं टेक्स्चर खूप चांगलं आहे. तुझे केसही लांब आहेत. लांब केसांचा फायदा हा आहे की मी त्याला चांगला शेप देऊन चांगली हेअरस्टाईल तुला मी देऊ शकेन, जो तुझ्यावर सूटही करेल आणि सगळ्यांना इम्प्रेस पण करेल. हे ऐकून गट्टू आतून खूप खुश झाला आणि बार्बर कात्री चालवू लागला आणि गट्टूचे केस खाली गळू लागले. आणि बघता बघता गट्टूला एक छान हेअरस्टाईल मिळाली. आपला नवीन लुक बघून गट्टू एकदम खुश होता. वाव, हा हेअर कट तर त्या लांब केसांपेक्षा जास्त चांगला आहे. थँक्यू अंकल. मला वाटलं की तुम्ही मला काहीतरी जुना हेअर कट द्याल, पण तुम्ही तर मला काही युनिक हेअर कट दिला आहे. ह्या हेअर कटचं नाव काय? याचं काही नाव नाहीये आणि ना मी कधी कोणावर हा ट्राय केला आहे. तूच पहिला आहेस ज्याला हा हेअर कट मिळाला आहे. तूच सांग काय नाव ठेवायचं याचं. हा हेअर कट पाहून तर मी एकदम क्रेझी फील करत आहे. काय आपण याचं नाव क्रेझी कट ठेवूयात? वाव, क्रेझी कट. आजच मी याला माझ्या लिस्ट मध्ये ऍड करून घेतो. गट्टूचा हेअर कट बाबांना सुद्धा खूप आवडला. बाबा बार्बरला म्हणाले, कमाल केलीत तुम्ही. गट्टू तर हेअर कट करणारच नव्हता आणि आता केवढा खुश आहे. गट्टू, प्रत्येकासाठी अशी एक हेअरस्टाईल असते जी त्यालाच फक्त सूट होत असते, कारण प्रत्येक जण युनिक असतो. त्यामुळे कोणाची कॉपी करण्याच्या ऐवजी जे आपल्याला सूट होतं तेच आपण करावं.
आईने गट्टूचा हेअरकट बघितला आणि ती सुद्धा खुश झाली. वाव, तू खूपच कॉन्फिडंट, स्मार्ट आणि चार्मिंग दिसतोयस. मजा तर तेव्हा आली जेव्हा गट्टू आपल्या क्लासरूम मध्ये एंटर झाला. गुड्डी, हरी, बंटी आणि सगळा क्लास फक्त गट्टूकडेच बघत होता. गट्टूला एकदम स्पेशल फील होत होतं. वाव गट्टू, नाईस हेअरस्टाईल. थँक्स यार. गट्टू, काय नाव आहे या कटचं? क्रेझी कट. आणि गट्टू क्रेझी तेव्हा झाला जेव्हा त्याच्या क्रेझी कटची स्तुती मिश्रा सरांनी सुद्धा केली. वाव गट्टू, ही हेअरस्टाईल तुला खूप सूट करतेय. केस अजूनही थोडेसे लांब आहेत, पण ते तुझ्यावरती सूट होत आहेत. हे ऐकून तर गट्टू खूप खुश झाला. तो आपल्या नवीन हेअरस्टाईल सोबत खूप खुश होता. पण बिचारा बंटी गट्टूची हेअरस्टाईल आणि त्याचं होणारं कौतुक बघून तो खूपच चिंतित झाला होता. दुपारच्या सुट्टीत त्याने गट्टूला विचारलं, गट्टू, मला तुझ्या बार्बरचा ऍड्रेस दे ना. मला पण सेम तुझ्यासारखीच हेअरस्टाईल करायची आहे. अजिबात करू नको. माझ्या बार्बरने सांगितलंय आपण तीच स्टाईल ठेवायला पाहिजे जी आपल्याला सूट करेल. मला असं वाटतं माझी ही हेअरस्टाईल तुला सूट नाही करणार. जे तुला सूट होईल तू तेच ट्राय कर. अच्छा, समजलो. तुला असं वाटतं की आता फक्त तुझंच कौतुक व्हावं. मी तुझ्यासारखा हेअरकट केला तर तुझी व्हॅल्यू कमी होऊन जाईल, म्हणूनच एवढा ड्रामा करतोयस ना तू? नाही बंटी, असं नाहीये. पण ठीक आहे, जर तुझी इच्छा असेल तर मी तुला माझ्या बार्बरचा ऍड्रेस देऊ शकतो. पुढे तुझी मर्जी. आणि दुसऱ्या दिवशी तेच झालं जे व्हायला नको होतं. बंटी सुद्धा गट्टू सारखा क्रेझी कट करून एंटर झाला. जसा तो क्लासमध्ये आला सगळेजण त्याच्याकडेच बघत राहिले आणि मग एकदा जोरात हसायला लागले, कारण ती हेअरस्टाईल बंटीवर अतिशय फुलिश दिसत होती. बंटी, अरे काय करून आलास तू? हे तुझ्यावर नाही, हे फक्त गट्टूवरच सूट होत आहे. मिश्रा सरांनी सुद्धा बंटीचा हा नवा लुक पसंत केला नाही. आणि मग बंटी दुपारच्या सुट्टीमध्ये गट्टू जवळ येऊन म्हणाला, सॉरी यार गट्टू, तू बरोबर म्हणत होतास. बार्बर पण मला समजावत होता, पण मी काय ऐकलं नाही आणि माझा जोक झाला. आता कळलं, आपण तेच करायला पाहिजे जे आपलं आहे. नकल केल्यामुळे काहीच फायदा होत नाही. मला ही गोष्ट आधी समजत नव्हती, पण माझ्या बार्बरने मला समजावलं. आता तूही समजून घे आणि संध्याकाळी जाऊन तुझी हेअरस्टाईल ठीक करून ये. यावर बंटीला त्याची लाज वाटली आणि त्याने कधी गट्टूची नक्कल करणार नाही हे लक्षात ठेवलं. नीतू दीदी, घरामध्ये पाहुणे आले की लहान मुलं सर्वात जास्त आनंदी होतात. पटकन त्यांच्यासोबत मैत्री करतात. गट्टू चिंकीच्या घरात सुद्धा एक पाहुणा येणार होता. एके संध्याकाळी गट्टू चिंकी रिमोट साठी भांडत होते. चिंकी, रिमोट मला दे, मला कार्टून बघायचंय. नाही, मला डिस्कव्हरी बघायचंय. रिमोट देतेस की नाही? मुळीच नाही देणार. आणि मग रिमोटची ओढाताण सुरू झाली. गट्टू चिंकी भांडत होते तेव्हा बाहेरून बाबा आले. बाबा, हा रिमोट घेतोय माझ्याकडून. अरे अरे, असे भांडू नका. बघा तरी मी कोणाला घेऊन आलोय. नीतू, आत ये बाळा. गट्टू चिंकी रिमोटला विसरून दरवाजाच्या दिशेने पाहू लागले. बाबांच्या मागून एक मुलगी आतमध्ये आली. गट्टू चिंकी त्या नव्या पाहुणीकडे पाहतच राहिले. गट्टू चिंकी, ओळखलत का? हाय गट्टू चिंकी. हाय. हॅलो. जरा सांगा तरी कोण आहे ही? दोघांनी खूप विचार केला तरीही ते ओळखू नाही शकले. बाबा बोलणारच होते की तेवढ्यात आई म्हणाली, नीतू, चल, मी तुला तुझी खोली दाखवते. फ्रेश हो आणि काहीतरी खाऊन घे. आई नीतू दीदीला आतमध्ये घेऊन गेली. बिचाऱ्या गट्टू चिंकीची तिच्याशी ओळखही नाही होऊ शकली. आई नेहमी असंच करते, आपल्याला नीट बोलून पण नाही देत. बाबा सांगा ना, कोण आहे ती? अरे, तुमची ममता आजी आहे ना, तिची लहान मुलगी आहे ही, म्हणजे तुमची कझिन आहे. ती लहानपणापासूनच नागपूरला तिच्या काकांकडे राहायची, म्हणूनच तुम्ही तिला पाहिलेलं नाही. उद्या तिची सीईटीची एक्झाम आहे, म्हणूनच तर राहिली आपल्या शहरात. असं बोलून बाबा निघून गेले आणि गट्टू चिंकी एकमेकांकडे पाहू लागले. चल नीतू दीदीला भेटून येऊया आपण. हो हो, चल. गट्टू चिंकी गेस्ट रूमच्या दिशेने धावू लागले की तेवढ्या त्यांच्या समोर मम्मी येऊन थांबली. काय आहे? काहीच तर नाही. कुठे चाललात? गट्टू चिंकीना आईला काय म्हणायचे ते कळलं आणि त्यांनी गोष्टच बदलली.
आम्ही पाणी प्यायला चाललो होतो किचन मध्ये. मला माहितीये तुम्ही नीतूच्या खोलीत चाललात, पण खबरदार आज तिला त्रास दिलात तर. उद्या तिची एक्झाम आहे, तिला अभ्यास करायचाय. चला जा. आईने त्यांना तिथून पळवून लावलं. आता काय करायचं? ती तर अभ्यास करते. अगं प्रॉब्लेम तो नाहीये, प्रॉब्लेम आहे आई. आयडिया! आपण आपली पुस्तकं घेऊन तिच्या खोलीत जाऊया. आई आली तर तिला वाटेल आपण अभ्यास करतोय. मग ती आपल्याला काहीच नाही बोलू शकणार. चल ना. दोघही त्यांच्या रूम मध्ये गेले आणि जे पुस्तक मिळालं ते गुपचूप उचलून नीतूच्या रूम मध्ये येऊन बसले. नीतू दीदी चष्मा लावून एक्झामची तयारी करत होती. तिने गट्टू चिंकीकडे ढुंकूनही पाहिलं नाही. बिचारे गट्टू चिंकी काय करतील, त्यांना कळतच नव्हतं की दीदी सोबत बोलायचं तरी कसं. ही दीदी तर खूपच खडूस आहे, बघतच नाहीये मुळी. हळू बोल ना, तिला ऐकू जाईल. तेवढ्यात आई आली आणि गट्टू चिंकी अडचणीत सापडले. तुम्ही दोघं इथे काय करताय? गट्टूने त्याचं पुस्तक दाखवलं. आम्ही तर अभ्यास करतोय. हे बघ ना, पुस्तक आहे. आईने गट्टूचं पुस्तक पाहिलं. बाळांनो, नाटकाची प्रॉपर्टी तरी नीट आणायची. ही मागच्या वर्षीची पुस्तकं आहेत. हे ऐकताच नीतू दीदी जोर जोरात हसू लागली. तिला हसताना पाहिल्यावर बिचारे गट्टू चिंकी अजूनच नाराज झाले. सॉरी, मला हसणं कंट्रोलच नाही झालं. मी कधीपासून नोटीस करते बिचारी माझ्याशी बोलायचा किती प्रयत्न करतायत, आणि मी पण मुद्दामून त्यांच्याकडे लक्षच देत नव्हते. असं म्हणताच नीतू दीदी पुन्हा हसू लागली. गट्टू चिंकी, या माझ्याकडे या. गट्टू चिंकी तिच्या जवळ गेले. दीदीने दोघांना मिठी मारली आणि एक गोड पापा घेतला. तुम्ही दोघं खूप स्वीट आहात. तिने तिच्या पर्स मधनं 2 मोठमोठी चॉकलेट्स काढली आणि दोघांनाही दिली. चॉकलेट मिळताच गट्टू चिंकीचा मूड मस्त झाला. फ्रेंड्स? हो, फ्रेंड्स. दीदीने दोघांशी हात मिळवणी केली आणि त्यांची मैत्री झाली. डिनर करताना तर दीदीने मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. नागपूरवरनं तिने सर्वांसाठी संत्र्याची बर्फी आणली होती. सगळ्यांनी बर्फी खाल्ली. वा नीतू, मजा आली बाबा. चल नीतू, आता पटकन झोप, उद्या सकाळी जायचंय ना. हे ऐकताच गट्टू चिंकी नाराज झाले. काय, उद्या तू जाणार आहेस? मामा, बघितलंस का दोघांचे चेहरे कसे पडलेत ते? अरे मी सांगितलं होतं ना तुम्हा दोघांना, उद्या हिची एक्झाम आहे. एक्झाम नंतर ही पुन्हा येईल ना, आणि आपण हिला कुठेही जाऊ देणार नाही. हिने सांगितलं तरीही नाही. बास, पुरे झाला गोंधळ. आता नीतूला झोपू द्या. एकतर प्रवास करून आलीये आणि उद्या तिची एक्झाम आहे. दीदी आमच्या रूम मध्ये झोपेल. तुमच्या खोलीत झोपली तर रात्रभर झोपू नाही शकणार. नीतू, तू जा तुझ्या खोलीत झोप. नीतू दीदी निघून गेली आणि गट्टू चिंकी खूप रागाने मम्मीकडे बघू लागले. रात्रीचे 9:30 वाजले होते. रूम मध्ये गट्टू चिंकी नीतू दीदी बद्दलच गप्पा मारत होते. दीदी खडूस नाहीये, चांगली आहे. किती बरं झालं असं ना जर ती आपल्या रूम मध्ये आपल्या बरोबर झोपली असती. हो ना, पण ही आई पण ना. तेव्हा अचानकपणे गट्टूला आठवलं. अगं आपण दीदीला गुड नाईट बोललोच नाही. चल तिला बोलून येऊया. गट्टू चिंकी बाहेर पळाले तर दीदी त्यांच्या रूमच्या दिशेनेच येत होती. कुठे चाललेत तुम्ही? तुझ्याकडेच येत होतो, पण तू कुठे चाललीस ग? कुणाला सांगणार तर नाही ना? अजिबात नाही. मामीला पण नाही? अरे बाबा, मुळीच नाही. नक्की? हो नक्की. त्याचं काय आहे ना, मला तुमच्या बरोबर तुमच्या खोलीत झोपायचंय. ये, पण तुझा अभ्यास, तुझी एक्झाम. अरे डोंट वरी, माझी सगळी तयारी झाली. रिव्हिजन पण झाली. आता फक्त तुमच्याशी गप्पा मारायच्या. मग जाऊया. चला. मग काय, गट्टू चिंकी दीदीला घेऊन त्यांच्या रूमच्या दिशेने निघाले. नवीन फॅमिली मेंबर. त्या दिवशी शनिवार होता. संध्याकाळ झाली होती. गट्टू चिंकी हॉलमध्ये खेळणी पसरून खेळत बसले होते. खेळ कमी आणि मस्तीत जास्त करत होते. मम्मी बघ ना, यानं माझ्या डॉलचे डोळे काढले. मम्मी हॉलमध्ये आली आणि फरशीवर पसरलेली खेळणी बघून रागावली. गट्टू चिंकी, खूप मस्ती झाली. तुमचा पसारा आवरा आणि पुस्तकं काढा. पप्पा घरी यायची वेळ झाली आहे. मम्मी बस 5 मिनिट थांब. तुम्ही दोघं माझं ऐकताच कधी? असं बोलून मम्मी रागावून किचन मध्ये निघून गेली.
थोड्या वेळाने दरवाजाची बेल वाजली. चिंकीने दरवाजा उघडला तर समोर पप्पा उभे होते. हाय पप्पा, आज तुम्ही उशिरा आला. पण पप्पांचं लक्ष चिंकीच्या बोलण्याकडे नव्हतं. ते बाहेर कोणाला तरी हाक मारत होते. अरे बाबा, आत ये ना. इतकं लाजायचं कशाला? चल ये, दूध प्यायचंय की नाही? पप्पांचं बोलणं ऐकून चिंकी कन्फ्यूज झाली. पप्पा, तुम्ही कोणाला हाक मारत आहात? तो घाबरेल. सोसायटी मध्ये नवीन आहे ना. चिंकी आवाज हळू करत बोलली. पप्पा, कोण घाबरेल? अरे तोच. त्याला नाव नाही आहे का? आतापर्यंत तर नाही. आपण त्याला नाव पण देऊ. पप्पा, तुम्ही काय बोलत आहात? नीट सांगा ना, कोण आलंय तुमच्या बरोबर? अरे, एक नवीन पाहुणा आलाय, ज्याला पाहून तुम्ही आनंदाने नाचू लागाल. अरे बाबा, ये आत. कोणी काही करणार नाही तुला. तेवढ्यात गट्टू चिंकी जवळ येऊन उभा राहिला आणि बाहेर उभ्या असलेल्या पप्पांना पाहून म्हणाला, पप्पा, तुम्ही बाहेर का उभे आहात आणि बाहेर कुणाशी बोलत आहात? अरे बाबा, शेवटचं सांगतो आहे, आत ये, नाहीतर मी आत जाऊन दरवाजा बंद करेन. मग तुझ्यासाठी पुन्हा दरवाजा उघडणार नाही. यावर गट्टू चिंकी काही बोलतील याआधीच कुत्र्याचे एक छोटेसे गोंडस पिलू शेपटी हलवत पप्पांकडे धावत आले आणि पप्पांचे पाय चाटू लागले. कुत्र्याचे ते गोंडस पिलू पाहून गट्टू चिंकीचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि दोघेही जोराने ओरडले. तुमच्या मम्मीने ऐकलं तर मोठा प्रॉब्लेम होईल. पप्पा, हा पप्पी आपल्या सोबत आपल्या घरी राहणार आहे का? होय, आता हा आपल्या फॅमिली मधला नवीन मेंबर आहे. पण तुम्हाला इतका सुंदर पप्पी कुठे मिळाला? सोसायटीच्या बाहेर होता हा. माझ्या मागे मागे येत होता. मी त्याला हाकलायचा खूप प्रयत्न केला, पण तरी पण माझ्या मागे मागे येतच होता. मग मला पण हा आवडला आणि म्हणून मी याला घरी घेऊन आलो. तुम्हाला माहितीये का, मला लहानपणी कुत्रा पाळायचा होता, पण माझ्या आईने कधी परवानगीच दिली नाही. म्हणून हा कुत्रा पाळून मला माझे लहानपणीचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. हे ऐकून गट्टू उदास होऊन म्हणाला, तुमच्या मम्मीने जसं नाही ऐकलं तसं आमची मम्मी पण नाही ऐकणार. तुम्हाला तर माहित आहे, मम्मीला कुत्रा अजिबात आवडत नाही. याबद्दल काय करायचं ते मी बघेन. चिंकी, तू जरा याच्यासाठी थोडस दूध घेऊन ये आणि मम्मीला कळणार नाही याची काळजी घे. चिंकी किचन मध्ये पळाली. मम्मी किचन मध्ये काम करत होती. पप्पा आले? हा, आले. मग जा पटकन त्यांना पाणी घेऊन दे. पप्पांना पाणी नाही, दूध पाहिजे आहे. दूध? आज अचानक दूध पाहिजे? हा, थंड दूध. पप्पांना थोडी ऍसिडिटी झाली आहे. तू जा, मी घेऊन आले. हे ऐकून चिंकी घाबरली. नाही मम्मी, तू तुझं काम कर, मी घेऊन जाते. असे बोलून चिंकीने एका छोट्याशा बाउल मध्ये थंड दूध घेतले. पप्पा बाउल मध्ये दूध पिणार का? ग्लास मध्ये घेऊन जा. नाही, पप्पांना बाउल मध्येच पाहिजे. चिंकी, तुझी तब्येत ठीक आहे ना? गुपचूप ग्लास मध्ये दूध घेऊन जा. नाही, बाउलच ठीक आहे. तू राहू देत, मीच घेऊन जाते. नाही नाही मम्मी, ग्लासच ठीक आहे. बिचारी चिंकी ग्लास भरून थंड दूध घेऊन हॉल मध्ये आली आणि पप्पा ग्लास मधून पपीला दूध पाजू लागले. पण पपीला हे नीट जमत नव्हते. चिंकी, बाउल आणायचा होतास. ग्लास मधून याला दूध पिता येत नाहीये. सॉरी पप्पा, मम्मी ऐकतच नव्हती. तेवढ्यात पपीने अचानक पप्पांच्या हाताला जोराचा झटका दिला आणि दुधाचा ग्लास हातातून निसटून खाली पडला आणि काचेचा ग्लास फुटून सगळं दूध फरशीवर पसरलं. हे पाहून सगळ्यांनी कपाळाला हात लावला. जे व्हायला नको होतं तेच झालं. आवाज ऐकून मम्मी बाहेर आली आणि समोरचं दृश्य पाहून सगळ्यांवर गरजली. तरीच मी विचार करत होते की तुम्हाला बाउल मध्ये दूध का प्यायचं आहे. चिंकी मला हॉल मध्ये का येऊ देत नाही? तुमच्याकडे 10 मिनिटं आहेत. याला घरी आणलं आहे तर बाउल मधून दूध पाजा आणि जिथून आणलं तिथंच परत सोडून या. हे ऐकून गट्टू चिंकी रडून तिला मनवू लागले. मम्मी प्लीज राहू दे ना, किती क्यूट पप्पी आहे. मम्मी प्लीज, तू जे म्हणशील ते सर्व आम्ही करू, पण प्लीज पप्पी राहू दे ना घरी. तुमच्या रडण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. तुम्हाला माहित आहे ना, मला कुत्रा आवडत नाही. पण आम्हाला आवडतात ना. तू काळजी करू नकोस. आम्ही याचं सर्व काही करू. खाणं पिणं, आंघोळ घालणं, सगळं काही. तुला काहीच त्रास होणार नाही. पण हा पपी इथून कुठेच जाणार नाही. अच्छा, असं आहे तर मग डिस्कशन संपलं तर. तुम्ही ठरवलंच आहे तर मी नाही म्हणणारी कोण आहे?
असं म्हणून मम्मी किचन मध्ये निघून गेली. गट्टू चिंकी अजून सुद्धा उदास होते. अरे काळजी करू नका, तुमच्या मम्मीचा राग फार वेळ टिकत नाही. आणि हा पपी किती गोंडास आहे बघा. तुम्ही एक दिवस हा तुमच्या मम्मीला पण इम्प्रेस करेल. बरोबर बोललात तुम्ही पप्पा, खूप क्यूट आहे. पण आपण याला हा हा का म्हणत आहोत? याचं काहीतरी छानसं नाव ठेवूया ना. हा, टॉमी कसं वाटेल? हे तर खूपच कॉमन आहे, टायगर ठेवूया. तेवढ्यात पप्पा एकदम म्हणाले, मॅजिक, याचं नाव आपण मॅजिक ठेवू. हे नाव ऐकून गट्टू चिंकी इम्प्रेस झाले. वा पप्पा, मॅजिक, एकदम वेगळं नाव आहे, हो ना मॅजिक? आणि तो पपी पण, सॉरी मॅजिक पण भू करत सहमती दर्शवू लागला. गट्टू चिंकी पळू लागले आणि मॅजिक शेपटी हलवत त्यांच्या मागे मागे धावत मस्ती करू लागला. गट्टू चिंकी आणि आईस्क्रीम. ये ये, आम्ही पास झालो, ये. माझ्या हुशार मुलांनो, खूप छान. आई, आम्ही दोघं पहिले आलो. खूप मेहनत केली आहे माझ्या मुलांनी. दिवस रात्र अभ्यास करून परीक्षा दिलीये. गट्टू आणि चिंकी शाळेत फर्स्ट आले होते आणि यासोबतच उन्हाळ्याची सुट्टी देखील सुरू झाली होती. आता अभ्यास बिभ्यास सगळं बंद. आता सुरू सुट्ट्या. आता आम्ही जाणार आजी आजोबांच्या घरी. अरे, त्याच्यासाठी अजून खूप वेळ आहे. तोपर्यंत तुम्ही इथेच खेळा. तर मग आता आम्ही चाललो ग्राउंड मध्ये. बाय बाय. गट्टू आणि चिंकीने बॅग्स फेकल्या आणि दोघे जण पळाले ग्राउंडकडे. ये, सुट्ट्या सुरू झाल्या. सांग, आपण काय खेळूया? चला, आपण सगळेजण खेळूयात लपाछपी. आपण सगळेजण लपूयात आणि गट्टू आपल्याला शोधेल. नाही नाही, नेहमी मीच का? यार गट्टू, जा ना, आम्ही लपतो ना. तू 10 आकडे मोज. बरं ठीक आहे, मी तर लगेच सगळ्यांना पकडेन. जा पळा. 1 2 3, मी येतोय. सगळी मुलं खेळण्यात दंग झाली. त्यांना कशाचंच भान राहिलं नाही. पण हळूहळू सगळ्यांच्याच घशाला कोरड पडू लागली आणि सगळ्यांनाच घाम येऊ लागला. जणू सगळे आत्ता आंघोळ करून आलेत. हाय रे देवा, हा उकाडा. अरे यार, खूपच गरम होतोय. आज सूर्य बाप्पा जरा जास्त चिडल्यासारखा वाटतो आहे. मला खूप तहान लागली आहे. हो, मला पण काहीतरी थंड खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होतीये. चला, आपण सगळे लिंबू सरबत पिऊ. अरे, पण नेहमीचे लिंबू सरबतावाले काका दिसत नाहीयेत आपले. तेवढ्यात समोरून नेहमीचे आईस्क्रीमवाले काका येताना दिसले. अरे, ते बघा, समोरून आईस्क्रीम वाले काका येतायत. चला, आपण सगळे आईस्क्रीम खाऊ. चला चला मुलांनो, लवकर लवकर या आणि आईस्क्रीम खा. मला स्ट्रॉबेरी फ्लेवर पाहिजे. मला मँगो आईस्क्रीम द्या. मला कॅडबरी चॉकलेटची कॅन्डी. अरे हो हो मुलांनो, सगळ्यांना मिळेल, सगळ्यांना मिळेल. 1 मिनिट थांबा. सगळ्या मुलांनी मोठ्या आयटीत आईस्क्रीम खाल्लं. कडक उन्हात मुलांना शांती मिळाली. खेळता खेळता संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही. सगळी मुलं घरी परतली. गट्टू आणि चिंकी खूप थकले होते. अरे मुलांनो, सुट्ट्या लागल्या याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसभर खेळाबिळा. थोडाफार अभ्यासही करा. आता मी तुम्हाला ड्रॉइंग आणि डान्स क्लासमध्ये घालतो, जेणेकरून तुम्ही दिवसभर उन्हात बाहेर फिरणार नाही. नाही, आम्हाला क्लासला नाही जायचं. आम्हाला दिवसभर खेळायचंय. बाहेर बघितलं ऊन किती आहे, आजारी पडाल. उन्हामुळे डिहायड्रेशन होतं. किमान पाणी तरी पीत जा भरपूर. माहितीये, आज खेळता खेळता सगळ्यांचे घसे कोरडे झाले होते, तर आम्ही आईस्क्रीम खाल्लो. अरे देवा, मुलांच्या शाळा चालू होत्या तेच चांगलं होतं. आता सुट्ट्या लागल्या नाहीत तर बाहेरचं खाणं सुरू. हे नक्कीच आजारी पडतील. अगं जाऊ दे, मुलंच आहेत ती. कधीतरी आईस्क्रीम खाल्लं तर काय होणार आहे. अशा प्रकारे दिवस जात होते. गट्टू, चिंकी आणि सगळी मुलं आता दिवसभर रोजच आईस्क्रीम खायची. रोज आईस्क्रीम खाल्ल्यामुळे राजू मात्र आजारी पडला होता. चिंकी, लवकर टीव्ही लाव ना, मला खूप बोर होतंय. अरे थांबा थांबा, मला न्यूज चॅनल बघायचंय. नाही बाबा, आम्हाला आमचं कार्टून बघायचंय. थांबा ना. चिंकीने झटकन रिमोट खेचून टीव्ही चालू केला आणि टीव्हीवर आईस्क्रीमची ऍड लागली होती. मस्त मस्त कॅडबरी आईस्क्रीम खा आणि थंड थंड मजा घ्या. बाबा, मला पण आईस्क्रीम खाण्याची इच्छा आहे. नाही बाबा, थांबा.
आईस्क्रीम खाण्यामुळे राजू आजारी पडला म्हणून चिंकी हट्ट करू नको. पण कधीतरी आईस्क्रीम खाल्ल्याने आजारी नाही पडत. चल ना, तुझी इच्छा होत नाही का रे? इच्छा तर माझी पण आहे, पण मला आजारी नाही पडायचं. हे तर अगदी बरोबर बोललास तू. आता काय करूयात? तेवढ्यात आई बाजारातून सामान घेऊन येते. तिने या सगळ्यांच्या गप्पा ऐकल्या होत्या. ती म्हणाली, अरे वा, माझी शहाणी मुलं ती किती समजूतदार झाली आहेत बरं. बघा सौभाग्यवती, कधी कधी आईस्क्रीम खाल्ल्याने कुणी आजारी पडत नाही. आजच्या दिवस खाऊ देत ना. तसे आपली मुलं समजदार आहेत ना. रोज रोज कुठे आईस्क्रीम खाणार आहेत? हो, एक दिवस आईस्क्रीम खाल्ल्याने कोणी आजारी पडत नाही, पण घाण पाण्याचं आईस्क्रीम खाल्ल्याने नक्की आजारी पडाल. तर आता काय करायचं? आयडिया. मी काही फळे आणली आहेत आणि घरी आंबे सुद्धा आहेत. चला, आपण सगळे मिळून आईस्क्रीम बनवूयात. आई, काय आपण घरी आईस्क्रीम बनवू शकतो? जर तुमची आई सोबत असेल तर टेन्शनची काय बात. सगळेजण हसू लागले आणि किचनकडे निघाले. गट्टू आणि चिंकी तर खूप एक्साइटेड होते, कारण त्यांना आईस्क्रीम जे खायला मिळणार होतं. बाबा सुद्धा खूप एक्साइटेड होते. चिंकीचे बाबा, मी स्ट्रॉबेरीज आणलीये, त्यांना बारीक चिरा, तोपर्यंत मी आंबे चिरते. पण मला तर चॉकलेट फ्लेवर पाहिजे. ठीक आहे, मग एक काम कर, बाजारातून 2 चॉकलेट्स आण. आणि अशा प्रकारे सगळेजण आईस्क्रीम बनवण्यामध्ये मग्न होऊन जातात. जसं बॅटर बनतं, आई त्याला फ्रीज मध्ये ठेवून देते. आता आपण रात्रभर वाट बघायची आणि उद्या दुपारी आपल्याला मस्त थंड थंड आईस्क्रीम मिळेल. इतका वेळ? अरे बाबा, इतकी मेहनत केली आणि आता याच्या पुढे अजून वेळ लागणार. बेटा, मेहनतीचं फळ नेहमी गोड असतं. चिंकीने फ्रीजचं दार उघडलं. आई, अजूनही आईस्क्रीम बनलं नाहीये. हे तर अजून पाणी पाणीच दिसतंय. जितक्या जास्त वेळेला फ्रीज उघडाल तेवढा जास्त वेळ तुम्हाला आईस्क्रीम मिळण्यासाठी. बंद करा दरवाजा. थोडी वाट बघायला शिका. आयुष्यात जर काही चांगलं हवं असेल तर वाट बघणं गरजेचं आहे. गट्टू आणि चिंकी दिवसभर दरवाजा उघडायचे आणि बंद करायचे. ते आईस्क्रीम व्हायची वाट बघत होते. ते दोघेही खूप एक्साइटेड होते. फायनली त्यांचं सकाळी आईस्क्रीम तयार झालं. याहू, आमचं आईस्क्रीम तयार झालं. चल, आपण आता राजू, पिंकी, राधा सगळ्यांना बोलावू आणि त्यांना सुद्धा आईस्क्रीम देऊयात. हो हो, आणि आता आपलं बाहेरचं आईस्क्रीम खाणं बंद. आता आपण घरीच फळांचं आईस्क्रीम करून खाऊयात. आणि आपण आजारीही नाही पडणार. आणि अशा प्रकारे गट्टू आणि चिंकीने आईच्या मदतीने अतिशय समजूतदारपणे उन्हाळ्यावर हेल्दी सोल्युशन शोधूनच काढलं. पुस्तकं वर्सेस खेळणी. मुलं फारच जिज्ञासू असतात. त्यांच्या मनात नेहमी क्युरिओसिटी असते. या रूम मध्ये काय आहे, त्या पेटीत काय आहे, माहिती घेतल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. गट्टू चिंकी पण तसेच होते. आजीची जुनी पेटी असो किंवा मग टाळं लावलेली घरातील एखादी जुनी रूम, बघताच त्यांची डिटेक्टिव्हगिरी सुरू. रविवारचा दिवस होता. गट्टू चिंकी कार्टून पाहत होते. नि तेवढ्यात अचानक लाईट गेली. शिट यार, लाईट गेली. आता काय करायचं? बाहेर जाऊया. बाहेर वातावरण बरं नाहीये. न ऊन आहे ना थंड आहे. अवकाळी पावसाचे ढग इकडे तिकडे फिरत आहेत. कोणता ऋतू सुरू आहे काही कळतच नाहीये. जे काही आहे फार वाईट वातावरण आहे. मम्मीने बाहेर जायला नाही सांगितलंय. हो, बाहेर सोसाट्याचा थंड वारा सुटलाय. कधी ऊन पडते तर कधी हलका हलका पाऊस पडतोय. अशा वातावरणात आपण आजारी पडायला नको म्हणून आईने नको म्हटलं असेल. हो ना, पण आता घरात बसल्या बसल्या आपण काय करायचं? चल, मम्मी पप्पांच्या खोलीत जाऊया. तिथे आपल्याला टाइमपास करायला खूप काही मिळेल. मम्मी आपल्यापासून लपवून तिच्या कपाटात बरंच काही ठेवते, माहिती का? मग तर नक्कीच जायला पाहिजे. मग काय, गट्टू चिंकी धावत पळत मम्मी पप्पाच्या रूम मध्ये पोहोचले. तिकडे गेल्यावर त्यांची डिटेक्टिव्हगिरी सुरू झाली. कपाट उघडून बघू लागले, ड्रॉवर उघडून बघू लागले, पण तरीही त्यांच्या हाती काही खास नाही लागलं. तेवढ्यात गट्टूची नजर एका जुन्या कपाटावर गेली. हे बाबांचं कपाट होतं. काही दिवसांपूर्वीच गावातून आणलं होतं. कपाटाचे 2 वेगवेगळे दरवाजे होते आणि दोन्ही दरवाजे बाहेरून लॉक होते. मी मम्मीकडे बऱ्याचदा या कपाटाची चावी मागितली, पण ती म्हणाली की यात पप्पांचं काही महत्वाचं सामान आहे. पप्पांच्या परमिशन शिवाय नाही उघडू शकत.
गट्टूने नीट लक्षपूर्वक ते कपाट पाहिलं. खूप जुनं आणि वेगळंच कपाट आहे. 2 वेगवेगळे दरवाजे आणि दोन्ही बाहेरून लॉक. म्हणजे आतमध्ये नक्कीच 2 वेगवेगळे कंपार्टमेंट्स असतील. आज पप्पा पण घरी आहेत. चला आज पाहूनच घेऊया की या कपाटामध्ये असं काय आहे. गट्टू चिंकी धावत पळत पप्पांकडे पोहोचले आणि त्यांनी पप्पांकडनं कपाटाची चावी मागितली. पप्पा द्या ना, आम्हाला बघायचंय की काय आहे त्या कपाटामध्ये. मुलांची ती एक्साइटमेंट पाहताच पप्पा मस्तीच्या मूड मध्ये आले. चावी नक्कीच मिळेल, पण एक अट आहे. ती कोणती? चला कपाटासमोर. पप्पा दोघांनाही कपाटाच्या समोर घेऊन आले. तुम्ही बघितलं, कपाटाला 2 वेगवेगळे दरवाजे आहेत आणि दोन्ही बाहेरून लॉक्ड आहेत. म्हणजे आतमध्ये 2 कंपार्टमेंट्स आहेत आणि दोन्हीमध्ये माझ्या लहानपणीचा खूप मौल्यवान खजिना आहे. खजिना? वाव. हो, तो सगळा खजिना मी तुम्हा दोघांना देऊन टाकेन. पण आधी तुम्हा दोघांनाही दोन्ही कंपार्टमेंट मधून कोणत्याही एका कंपार्टमेंटला निवडायचं आहे. जो ज्या कंपार्टमेंटला निवडेल त्यातील सगळा खजिना त्याचा. पण आत काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय आम्ही कसं चूज करू? हीच तर माझी पहिली आणि सर्वात शेवटची अट आहे. बिचाऱ्या गट्टू चिंकीचा नाईलाज होता. त्यांना पप्पांची गोष्ट मान्य करावी लागली. मी या दरवाजाच्या समोर उभा राहतो. लेफ्ट साइड माझ्यासाठी लकी आहे. मी त्याच्या समोर उभा राहतो. आता उडला राईट साइडचा दरवाजा, हा माझा. नक्की विचार करा. आता तुम्ही काही बोलू नका, फक्त उघडा. मग पप्पांनी गट्टूवाला दरवाजा उघडला तर आतमध्ये पुस्तकं आणि पुस्तकं भरलेली होती. पुस्तकं पाहताच बिचारा गट्टू नाराज झाला. ओ गॉड, मला पुस्तकं नको आहेत. प्लीज प्लीज प्लीज. पप्पांनी चिंकीवाला दरवाजा उघडला तर आतमध्ये खूप सारी खेळणी होती. ही पुस्तकं आणि ही खेळणी माझ्या लहानपणीचा खूप मौल्यवान खजिना आहे, ज्याने माझं बालपण खूप समृद्ध केलं. आजपासून हा खजिना तुमचा. सांभाळा, मी तर चाललो. असं म्हणताच पप्पा निघून गेले. मला जुन्या काळातली सगळी क्लासिक टॉयज मिळाली आणि तुला ही फाटकी पुस्तकं. गट्टू पुस्तकं मिळाल्यामुळे आणि चिंकीला भरपूर खेळणी मिळाल्यामुळे आतमधून खूप दुःखी होता. पण त्याने त्याचं दुःख चिंकीला दाखवलं नाही. तू काही दिवसातच त्या खेळण्यांना कंटाळशील, पण मी पुस्तकं वाचून कधीच बोर नाही होणार. स्टोरी बुक्स आहेत सगळी. उडता घोडा, परी कथा, जादूचं जंगल, बापरे बाप, मॅजिकचा खजिना आहे हे तर. वाच तू. माझ्याकडे पण खूप खेळणी आहेत. चावीवालं अस्वल आहे, डमरू आहे, लाकडाचा ट्रॅक्टर आहे. या सगळ्याशी मी एकटीच खेळणार. मी पण तुला एकही गोष्ट वाचू नाही देणार. अशा प्रकारे खेळणी आणि पुस्तकांमध्ये युद्ध सुरू झालं. गट्टू त्याच्या रूम मध्ये जाऊन परी कथा वाचू लागला आणि चिंकी गॅलरीमध्ये जाऊन तिच्या खेळण्यांशी खेळू लागली. अर्धा तास दोघेही त्यांच्या दुनियेमध्ये व्यस्त होते. पण अर्ध्या तासानंतरच चिंकी खेळण्याशी खेळून बोर झाली, कारण की तिला एकट्याने खेळण्याची सवयच नव्हती. इथे गट्टू परीची स्टोरी एन्जॉय करत होता. त्याला खूप मजा देखील येत होती. मग नंतर गट्टू विचार करू लागला, किती मस्त परीची गोष्ट आहे ही. चिंकीने ऐकली असती तर तिला पण खूप मजा आली असती. तेवढ्यात चिंकी तिची सर्व खेळणी घेऊन त्याच्या समोर आली. एकटी खेळून खेळून बोर होते मी. तू पण माझ्या बरोबर खेळ ना. आणि मलाही एकट्याला स्टोरी वाचण्यामध्ये मजाच येत नाहीये. चल मी तुला ही परीची खूप इंटरेस्टिंग गोष्ट ऐकवतो. अरे वा, मला तर परीकथा खूप आवडतात. एक काम करूया, आधी या स्टोरीज वाचूया, मग या खेळण्यांशी खेळूया. मग दोघांनीही गोष्ट एन्जॉय केली आणि मग त्यानंतर दोघी पप्पांची वेगवेगळी खेळणी खेळू लागले. दोघांना एकत्र बघून पप्पाही खुश झाले. मुलांनो, मी फक्त मस्ती केली होती तुम्हा दोघांसोबत. मला फक्त बघायचं होतं की पुस्तकं मिळाल्यावर कोण काय काय करतं आणि खेळणी मिळाल्यावर कोणाची काय रिएक्शन येते. पण मला आनंद वाटतोय की तुम्हाला खेळण्यासोबतच पुस्तकं वाचणंही आवडतं. पप्पा, पुस्तकं जास्त महत्वाची आहेत की खेळणी? बाळा, मुलांसाठी दोन्ही सर्व इम्पॉर्टंट आहेत, कारण की खेळण्यांमुळे मनोरंजन होतं आणि पुस्तकांमुळे मनोरंजनासोबत नॉलेजही मिळतं. पुस्तकं आपल्याला नवनवीन दुनियेचं दर्शन करवतात, ज्यामुळे आपल्याला चांगले चांगले एक्सपिरियन्स मिळतात. म्हणूनच खेळण्यासोबत पुस्तकेही वाचा आणि पुढे वा. हे ऐकताच गट्टू चिंकी खुश झाले.
आणि त्यांनी त्यांच्या पप्पांना मिठी मारली. आजीचा वाढदिवस आणि फॅमिली गेम्स नाईट. आज गट्टू चिंकीच्या आजीचा वाढदिवस होता आणि गट्टू चिंकीच्या घरी आजीसोबत आत्या, काका आणि काका काकू सुद्धा आले होते. आज खूप दिवसानंतर सगळ्या फॅमिलीचा एकत्र डिनरचा प्लॅन होता. त्यामुळे आई, काकू आणि आत्या किचनमध्ये स्वयंपाक करत होत्या आणि बाकी सगळे लिव्हिंग रूममध्ये बसून गप्पा मारत होते. जिजाजी, असं वाटतंय जेवण तयार आहे. बघा केवढा छान वास येतोय. हां, मग आता आपल्याला किचनमध्ये जायला हवं आणि जेवण टेबलावर ठेवायला त्या सगळ्यांची मदत करायला हवी. एकदम बरोबर. जा तुम्ही तिघं त्यांची मदत करा. आणि गट्टू चिंकी, या तुम्ही माझ्याजवळ येऊन बसा. ओके आजी. सगळेजण मिळून डायनिंग टेबलवर जेवण वाढून घेतात. यानंतर सगळे सोबत बसून जेवण करतात. पण तेवढ्यात गट्टू पाहतो की आजीच्या डोळ्यात अश्रू आलेत. काय झालं आजी, तू का रडतीयस? गट्टूचं बोलणं ऐकून सगळेजण आजीकडे पाहू लागतात आणि आजी खरोखरच रडत होती. काय झालं आई, तुम्ही का रडताय? काही नाही मुलांनो, आज खूप दिवसांनंतर तुम्हा सगळ्यांना एकत्र बघून खूप आनंद वाटला. हे तर आनंदाश्रू आहेत. हे ऐकून सगळेजण खूप आश्चर्यचकित होतात. अहो आई, त्यात रडण्यासारखं काय? आम्ही सगळे नेहमी तुमच्या सोबत आहोत. हो, सोबत असता पण जवळ नाही, म्हणून फक्त. बरं, स्वयंपाक खूप छान झालाय बरं माझ्या मुलांनो. सगळे पुन्हा जेवण करू लागतात. पण गट्टू चिंकीच्या डोक्यात एक आयडिया येते. जेवण झाल्या झाल्या ते आपल्या खोलीकडे धावतात. अरे, हे गट्टू चिंकी त्यांच्या खोलीत का चालले गेले? काय झालं त्यांना? माहित नाही ताई. त्या दोघांच्या डोक्यात काय चालू असतं त्या दोघांनाच माहीत. सगळेजण लिव्हिंग रूम मध्ये बसून गप्पा मारत असतात की तेवढ्यात गट्टू चिंकी तिथे एक नकली माईक घेऊन येतात आणि अनाउन्समेंट करतात. ऐका ऐका ऐका, माझ्या प्रिय घरातल्या सदस्यांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी एक मोठी घोषणा आहे. हे ऐकून सगळेजण चकित होऊन जातात. मुलांनो, कसली घोषणा? फॅमिली गेम्स नाईटची घोषणा आहे. काय? फॅमिली गेम्स नाईट? ऐकायला तर खूपच मस्त वाटतंय. हो मुलांनो, ही तर खूप छान आयडिया आहे. हो बाबा, आपण सगळे मिळून हे खेळ खेळणारे. मी, चिंकी, आत्या, काका, काका काकू, तुम्ही आणि आईही आणि आजी सुद्धा. तुला सुद्धा गेम्स खेळावे लागणारे. हो आजी, हा प्लॅन आम्ही खास तुझ्यासाठी बनवलाय. म्हणजे तुला तुझा हा वाढदिवस नेहमी लक्षात राहील. ठीक आहे मुलांनो, मी सुद्धा नक्की गेम्स खेळेन. पण कोणते गेम्स असणारे? लगेच सांगतो आजी. चिंकी माईक पकडते आणि अनाउन्समेंट करत सगळ्यांना सांगते. सो लेडीज अँड जेंटलमेन, आज आपल्या लाडक्या आजीचा वाढदिवस आहे. तर सगळ्यात आधी आपण खेळणार आहोत. नाही नाही चिंकी बाळा, थांब. आज माझा वाढदिवस आहे ना, तर सगळ्यात पहिले गेम मी खेळणार. हे ऐकून सगळेजण चकित होतात. तर सगळ्यात आधी मी तुमच्या सगळ्यांच्या टीम्स बनवेन. ओके आजी. यानंतर आजी गट्टू चिंकीची एक टीम बनवते आणि आई, बाबा, काका, काकू, आत्या आणि काकांची वेगळी टीम बनवतात. ती सगळ्यांच्या खुर्चीसमोर एका टेबलावर एक प्लेट ठेवते ज्यात चॉकलेट्स होते आणि त्यापुढे फुगे देखील ठेवते. बघा मुलांनो, तुम्हाला ह्या 2 फुग्यांना खाली पडण्यापासून रोखायचंय आणि सोबतच ही चॉकलेट सुद्धा लवकरात लवकर संपवायची आहेत. जो सगळ्यात आधी चॉकलेट संपवणार तो जिंकणार. आजी, हा तर खूपच यम्मी गेम आहे. गट्टूचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात आणि सगळ्यात अगोदर आई बाबा येतात. आई बाबा दोघेही फुगे हवेत उडवतात आणि पटकन एक चॉकलेट तोंडात ठेवतात. अरे, तुम्ही तुमचा फुगा बघा, खाली नको पडायला. तू चॉकलेट खा पटापटा. आई बाबांना असं बोलताना बघून सगळेजण हसून अगदी लोटपोट होऊन जातात. पण काहीच सेकंदात बाबांचा फुगा खाली पडून फुटून जातो आणि ते दोघे हारतात. यानंतर आत्या आणि काका येतात, पण आत्याचा फुगा तर लगेच फुटतो
तिच्या मोठ्या नखांमुळे. ओहो, मी तुला किती वेळा सांगितलंय, इतकी मोठी नखं ठेवू नकोस. बघितलं ना आपण हारलो. अरे बरं झालं तू हरलास, नाहीतर ही चॉकलेट्स खाऊन तुझं पोट अजून सुटलं असतं. आजीच्या बोलण्यावर सगळे हसू लागतात. यानंतर काका काकू मैदानात येतात, पण ते सुद्धा लवकरच हारतात. पण जेव्हा गट्टू चिंकी येतात तेव्हा तर कमालच होते. चिंकी चालू कर. हो गट्टू. चिंकी पटापट चॉकलेट खायला लागते आणि गट्टू एकटाच फुगे सांभाळतो. काहीच सेकंदात चिंकी सगळे चॉकलेट संपवते आणि फुगे सुद्धा खाली पडत नाहीत. शाब्बास मुलांनो, तुम्ही तुमच्या आईबाबांपेक्षा जास्त समजूतदार आहात. अगदी तुमच्या आजीवर गेले आहात. खरंय, ही मुलं आपल्यापेक्षा जास्त समजूतदार आणि हुशार आहेत. पण आता आपण कुठला गेम खेळतोय? मी सांगतो. आता आपण खेळणार आहोत एक क्विज, जो आजीशी संबंधित असेल. ह्यावरून आपल्याला कळेल की आजीला सगळ्यात चांगलं कोण ओळखतं. हा तर खूपच मजेशीर खेळ आहे मुलांनो. तर चला आपण सुरू करूया ही क्विज. आजी, तू माझ्यासोबत आणि चिंकीसोबत इथे सोफ्यावर येऊन बस आणि बाकी सगळे प्लेयर्स इथे खुर्च्यांवर बसतील. गट्टू चिंकीने सोफ्याच्या समोर 6 खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या, ज्यामध्ये आई बाबा, आत्या काका आणि काका काकूसाठी जागा होती. यानंतर गट्टू चिंकी प्रश्न विचारू लागतात. चला तर मग, आम्ही 3 प्रश्न विचारणार. जो सगळ्यात बरोबर उत्तर देईल त्याचं आजीवर सगळ्यात जास्त प्रेम असणार आहे, कारण त्याला आजीबाबत सगळं काही माहितीये. हा हा, मी तर तयार आहे. मी आईला चांगलं जाणतो. हो हो, दादाला माहिती असेल, पण माझ्यापेक्षा जास्त नाही. तुम्ही दोघं मला विसरू नका, कळलं? मी सगळ्यात छोटा आहे आणि आईच्या जवळ सगळ्यात जास्त राहिलोय, त्यामुळे मला सगळं माहितीये. अरे बास बास, आता लगेच कळेल की कोण जिंकणार आहे. तर पहिला प्रश्न आहे, आजीचा आवडता गोड पदार्थ कोणता? गट्टू चिंकीला वाटलं होतं हा प्रश्न अवघड आहे, पण सगळे लगेच आपला हात वर करतात. काय म्हणजे तुम्हा सगळ्यांना उत्तर माहितीये? नाहीतर काय गट्टू चिंकी, कारण आम्ही सगळे आपल्या आजीला चांगलं ओळखतो. त्यांना खव्याचे पदार्थ खायला खूप आवडतं, म्हणूनच मी त्यांच्या आवडत्या दुकानामधून आधीच खव्याचे पदार्थ मागवून ठेवलेत. काय खरंच? मग तर मला आत्ताच ती मिठाई खायचीये. सगळेजण हसू लागतात. आई आजीला मिठाई आणून देते आणि मग चिंकी पुढचा प्रश्न विचारते. बरं, आता दुसरा प्रश्न, आजीला फिरायला जायला सगळ्यात जास्त कुठे आवडतं सांगा बरं. पण या वेळेला सुद्धा सगळेच जण हात वर करतात. यावेळी सगळ्यात अगोदर काका हात वर करून म्हणतात, आईंना केव्हापासून वैष्णोदेवीला जायचं होतं. त्यांना तिथे जायला खूप आवडतं आणि म्हणून मी त्यांच्याकरता 1 आठवड्यानंतरच्या यात्रेची तिकीटं बुक केली आहेत, त्यांच्या वाढदिवसाचं सरप्राईज गिफ्ट. काय खरंच बाळा? हो हो आई, ही माझीच आयडिया होती. यानंतर गट्टू चिंकी तिसरा प्रश्न विचारतात आणि सगळेजण या प्रश्नाचं योग्य उत्तर देतात. हे पाहून आजीला खूप आनंद होतो की त्यांची सगळी मुलं त्यांच्यावर एवढं प्रेम करतात. ओके, माझ्या प्रिय घरातल्या सदस्यांनो, आता आपण खेळणार आहोत पासिंग द पार्सल. ज्याच्या जवळ हे पार्सल येऊन थांबेल त्याला आम्ही दिलेला टास्क पूर्ण करावा लागेल. हे तर अजूनच मजेदार आहे. तेवढ्यात गट्टू चिंकी सगळ्यांना सर्कलमध्ये बसवतात आणि एका कुशनला पार्सल बनवून आळीपाळीने सगळ्यांकडे देऊ लागतात. म्युझिक ऑन होतं आणि अचानक चिंकी म्युझिक ऑफ करते. पार्सल बाबांच्या जवळ येऊन थांबतं. तर आता मला काय करायचंय गट्टू चिंकी? बाबा, तुम्हाला ना क्लासिकल डान्स करायचा आहे आणि तेही हिपहॉप गाण्यावर. हे ऐकून बाबा मात्र चकित होतात आणि बाकी सगळे हसू लागतात. गट्टू लगेच हिपहॉप म्युझिक लावतो. काय? अरे पण मी यात काय करू? अरे या गाण्यावर क्लासिकल डान्स कसा करू? अच्छा, हे घ्या. बाबा अगदी विचित्र पद्धतीने तो क्लासिकल डान्स करू लागतात, जो बघून सगळेजण अगदी हसून हसून लोळू लागतात. आणि यानंतर पुन्हा गेम सुरू होतो. पण जसं चिंकी म्युझिक थांबवते, पार्सल काकांच्या हाती जातं.
हा तर गट्टू चिंकी सांगा, काय करावं लागेल मला? काका तुला गट्टू कन्फ्यूज होत होता की काकांकडून काय करून घ्यावं, पण तेवढ्यात आजी म्हणते, मी सांगते, तू ना आम्हा सगळ्यांना जवळच्या कुल्फीच्या दुकानात घेऊन जा आणि आम्हा सगळ्यांना कुल्फी दे. अरे वा आजी, काय बोललीस तू? जसं तुम्ही म्हणाल बर्थडे गर्ल. काकांचं बोलणं ऐकून सगळेजण हसू लागतात आणि मग सगळे सोबत कुल्फी खायला जातात आणि अशा प्रकारे गट्टू चिंकी आपली फॅमिली गेम्स नाईट एन्जॉय करतात. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. रंगीबेरंगी, कम्फर्टेबल आणि आकर्षक कपडे घालून रेनबो आणि बटरफ्लाय सारखं कलरफुल जगणं कोणाला नाही आवडत. आपल्या चिंकीला पण आवडतं. तुम्हाला हे नक्कीच आवडत असणार, पण गट्टूला मात्र तेवढं आवडत नव्हतं. अहो, असं गट्टूचं नाही, त्याच्या कपड्यांचं म्हणणं होतं. गट्टू होता चंचल आणि मस्तीखोर मुलगा. दिवसभर इकडे तिकडे पळत राहायचा. कुठेही उठत होता, बसत होता, पडत होता. कधी कधी गोष्ट तर कॉलर पर्यंत पोहोचायची. नाही कळलं? अहो, छोटी मोठी भांडणं तर होतच राहतात ना, पण त्याच्यामध्ये कपड्यांचा काय दोष? आईचा पण फक्त एकच प्रश्न असायचा गट्टूला. गट्टू, आज तू पुन्हा शर्ट खराब करून आलायस. बाळा, कपड्यांबरोबर मस्ती नसते करायची. आणि ह्याच्यावर गट्टूचं फक्त एकच उत्तर असायचं, सॉरी आई, पुढे असं नाही होणार हं. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत स्कूल युनिफॉर्म खराब. पण चिंकीची गोष्टच काही और होती. चिंकीला फक्त चांगले चांगले कपडे घालण्याचा शौक नव्हता. चिंकी कपड्यांची काळजी फार छान पद्धतीने घ्यायची. स्वतःच्या कपड्यांवर तिचं प्रेम होतं. डाग तर दूर, चिंकीच्या कपड्यांवर एक छोटी माशी देखील बसलेली कोणी पाहिली नाही कधी. कपड्यांच्या बाबतीत अशी होती चिंकी. आणि असंच चालू राहिलं. हळूहळू गट्टू चिंकी मोठे झाले. शाळेचे तासही वाढत गेले आणि मग शाळेनंतर ट्युशन. गट्टू चिंकी सकाळ ते संध्याकाळ शाळेच्या युनिफॉर्म मध्येच राहू लागले आणि कलरफुल कपडे कपाटातच पडून राहिले. काय यार गट्टू, सकाळ असो वा संध्याकाळ, फक्त हा एकच सफेद युनिफॉर्म. बोर झाले मी, पण करूच काय शकते. स्कूल मध्ये कलरफुल कपडे घालून येणं अलाउडच नाहीये. पण मी मात्र अजिबात बोर नाही झालोय. मला हे युनिफॉर्म चांगले वाटतात. हे ऐकताच चिंकी गट्टूला टोमणा मारत म्हणाली, हो हो, तुला ते युनिफॉर्म सगळ्यात जास्त आवडत असेल, कारण तो सफेद आहे ना, आणि पांढऱ्याचं काळं करणं तर तुझी हॉबी आहे. ए चिंकी यार, असं का बोलतेस तू? बघ बघ जरा, स्वतःचा युनिफॉर्म बघ, काय हालत करून ठेवलीस. सॉरी, पुढे असं नाही घडणार. मुद्दा फक्त चिंकीचा नव्हता. स्कूलमधील इतर मुलं देखील दिवसभर युनिफॉर्म घालून कंटाळली होती. आणि एवढंच नाही, मिश्रा सर ही दररोज मुलांना युनिफॉर्म मध्ये पाहून बोर झाले होते. आणि अचानक एके दिवशी मिश्रा सरांनी वर्गात येऊन एक अशी अनाउन्समेंट केली, ज्याला ऐकताच सर्व मुलांचे चेहरे एकदम कलरफुल होऊन गेले. मुलांनो, मंडेला शाळेमध्ये एक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होईल. ज्याला जे घालायचे ते घालावं. काय काय क्रिएटिव्हिटी दाखवायची ते दाखवा. उद्या संडेची सुट्टी आहे तुम्हाला. भरपूर तयारी करा आणि मंडेला स्कूल युनिफॉर्मला सुट्टी द्या. वर्गातील मुलं खरंच खूप खुश होती. दुपारच्या मधल्या सुट्टीत खूप गप्पा गोष्टी झाल्या. मी परी बनून येणार. मी सोल्जर बनून येणार आहे. आणि मी पायलट बनून येणार आहे. अरे, ही कॉम्पिटिशन आहे, काहीतरी सिक्रेट ठेवा. आजच सगळं सांगून टाकलं तर मंडे साठी काय शिल्लक राहणार. व्हेरी स्मार्ट. आता आम्ही पण बघतो की मंडेला तू काय फॅन्सी घालून येतेस ते. मला चॅलेंज. ठीक आहे, चॅलेंज एक्सेप्टेड. गट्टू चिंकी संध्याकाळी जसे घरी परतले, गट्टूने आरडाओरडा करून बाबांचे कान पकवले. पप्पा, पायलटचा ड्रेस चला मला आणून द्या आत्ताच्या आत्ता. अरे हो बाबा, उद्या अख्खा संडे आहे. दोघांची कॉम्पिटिशन आहे ना. चिंकीलाही सोबत घेऊन जाऊया. चिंकी, सांग, फॅन्सी ड्रेस मध्ये काय घालायचंय तुला? हे ऐकताच गट्टू हसत हसत म्हणाला, हिने तर अजून डिसाइडही केले नसेल की ही काय घालणार आहे ते. चिंकी बिचारी विचार करू लागली की ती अशी काय घालून जाईल ज्यामुळे कपड्यांना फॅन्सी टच मिळेल आणि ती कॉम्पिटिशन सुद्धा जिंकू शकेल. पण तिला नेमकं काही सुचत नव्हतं. गट्टू तर चिंकी समोर तिला चिडवण्यासाठी नाचत होता. माझा पायलटचा ड्रेस येणार आहे. तुझं काय ग? बोलला बोलला बोलला.
बिचारी चिंकी दुखी झाली आणि मम्मीकडे जाऊन रडू लागली. मम्मीने तिला समजावलं आणि कबड उघडून तिला तिचे जुने कपडे दाखवले. चिंकी त्या कपड्यांमध्ये हरवून गेली. वा मम्मी, तुझे ते लहानपणीचे कपडे पण आहे याच्यात. हो, सांभाळून ठेवलेत मी. अचानक चिंकीला एक आयडिया आली आणि ते एक्साइटेड होऊन मम्मीला मिठी मारू लागली. थँक्स मम्मी, मला आयडिया देण्यासाठी. आणि अखेर तो दिवस आलाच ज्याची सर्वांना उत्सुकता होती. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचा दिवस. मंडेच्या दिवशी स्कूलमधली सगळी मुलं फॅन्सी ड्रेस घालून आली होती. गट्टू तर पायलट बनून इकडे तिकडे उडत होता नुसता. मुलांना जज करण्यासाठी खास जज बोलवले गेले होते. अरे कुठे आहे ती चिंकी? बिचारी घाबरून आहे ना, घराच्या बाहेर पडलीच नाही. तेवढ्यात चिंकीची एंट्री झाली आणि सर्वजण तिला पाहतच बसले. मग अचानकपणे हसू लागले, कारण चिंकीने बऱ्याच कपड्यांच्या छोट्या छोट्या चिंध्या बनवून त्याच्यापासून एक ड्रेस बनवला होता. अगं चिंकी, दुसरं काही मिळालं नाही का तुला घालण्यासाठी? हे काय जुन्या पुराणे कपड्यांचं दुकान वाटेस एकदम. जजेसनी चिंकीला जज केलं आणि मग रिझल्ट सांगितला. तर मुलांनो, या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनची विनर आहे चिंकी. हे ऐकताच गट्टू आणि बंटी तर एकदम शॉक झाले. मला माहिती आहे की तुम्ही हैराण आहात आणि मीही दंग राहिलो की चिंकीची क्रिएटिव्हिटी पाहून. तुम्ही सर्वांनी रेडीमेड ड्रेस आणले आणि ते घातले, पण मी पाहतोय की चिंकीने काहीतरी क्रिएटिव्ह केले. तिने तिच्या मम्मी पप्पांच्या लहानपणापासूनच्या कपड्यांपासून आतापर्यंतच्या कपड्यांपैकी एक एक पीस घेतला आणि एक खूपच सुंदर ड्रेस बनवला. तिच्या ह्या क्रिएटिव्हिटीमुळे जुन्या जमान्यातील कपड्यांचा पॅटर्न कळतो. त्या जमान्यात काय घातलं जायचं, त्यावेळेसची फॅशन, आजची फॅशन, खूप मोठे मोठे रेफरन्सेस जोडलेत त्या फॅन्सी ड्रेस मध्ये. तिचा हा ड्रेस मी पुढे स्टडीसाठी पाठवेन. पण आता मी चिंकीला बोलवतो स्टेजवर ट्रॉफी घ्यायला. चिंकी स्टेजवर गेली आणि तिने तिची ट्रॉफी घेतली. सर्वांनी टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन केलं आणि अशा प्रकारे आपली क्रिएटिव्हिटी दाखवून चिंकीने फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचं तिचं चॅलेंज पूर्ण केलं. गट्टू चिंकीचा वाढदिवस. आज गट्टू चिंकीचा वाढदिवस होता आणि दोघेही सकाळी एक्साइटमेंटमध्ये लवकर उठले होते. दोघेही लगेच फ्रेश होतात आणि नवीन कपडे घालून तयार होतात. चिंकी, हॅपी बर्थडे टू यू. तसं तू आज खरंच खूप छान दिसतीये आणि तुझा हा नवीन फ्रॉक तर छान आहे. तुलाही हॅपी बर्थडे गट्टू. नाहीतर मी म्हणेन हॅपी बर्थडे टू अस. आणि हो, तुझा हा ब्लू टी शर्ट आणि जीन्स मस्त दिसतीये. थँक्यू चिंकी. आता लवकर चल चिंकी, स्वयंपाकघरात आईकडे जाऊ. हो हो, चल चल. गट्टू चिंकी दोघेही आईकडे जातात तर बघतात की आईने त्यांच्या आवडीचा नाश्ता अगोदरच डायनिंग टेबलवर बनवून ठेवला होता. अरे गट्टू चिंकी, तुम्हाला दोघांना हॅपी बर्थडे. या डायनिंग टेबलवर बसा, तुमचा आवडता नाश्ता केलाय. थँक्यू आई. आई, बाबा कुठे? गट्टू बाळा, बाबा तुमच्यासाठी चॉकलेटचं पाकिट घ्यायला गेलेत, जे तुम्ही शाळेत घेऊन जाऊ शकाल. ओ वाव आई, आज तर चॉकलेट वाटायला खूपच मजा येईल. गट्टू चिंकी आपापसात बोलतच असतात तेवढ्यात बाबा तिथे येतात. त्यांच्या हातात कॅन्डीचे पॅकेट्स होते. माझ्या लाडक्या मुलांनो, हॅपी बर्थडे. आणि हे पहा तुमच्या कॅन्डीज. थँक्यू बाबा. हे तर काहीच नाही मुलांनो, तुम्ही म्हणाला होतात ना की तुमचे मित्र बंटी, हरी आणि गुड्डीसाठी वेगळे चॉकलेट्स आणा म्हणून. हे बघा, मी तीही आणली आहेत सोबत. अरे वा, मला वाटलेलं तुम्ही विसराल, पण तुमच्या तर लक्षात होतं. गट्टू चिंकी दोघेही चॉकलेट्स पाहू लागतात, पण आई त्यांना अगोदर नाश्ता करायला लावते. नाश्ता झाल्यानंतर बाबा गट्टू चिंकीला शाळेत सोडून येतात. वर्गात गेल्यानंतर त्यांचे सगळे मित्र त्यांना शुभेच्छा देऊ लागतात. हॅपी बर्थडे गट्टू चिंकी. हो गट्टू चिंकी, हॅपी बर्थडे. थँक्यू हरी आणि गुड्डी. गट्टू चिंकी, माझ्याकडूनही हॅपी बर्थडे. थँक्यू बंटी. थँक्यू बंटी. तेवढ्यात गट्टू चिंकीच्या क्लास टीचर वर्गात येतात आणि सगळी मुलं आपापल्या जागेवर जाऊन बसतात. अरे वा गट्टू चिंकी, आज तुमचा वाढदिवस आहे. खूप छान. थँक्यू मॅम. तर आता तुम्हाला चॉकलेट्स वाटायला जायचं असेल, हो ना? येस मॅम. मॅम, आम्ही मुख्याध्यापकांकडे चॉकलेट द्यायला जाऊ? हो हो, थांबा थोडं. सगळ्यात आधी वर्गातली मुलं गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवतील आणि त्यांना बर्थडे विश करतील. सगळे मॅडमचं म्हणणं ऐकतात
आणि सगळे गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवतात. मग गट्टू चिंकी आपल्या बेस्ट फ्रेंड सोबत प्रिन्सिपल मॅम कडे जातात आणि त्यांना कॅन्डीज देतात. हॅपी बर्थडे मुलांनो, आणि हे घ्या तुम्हा दोघांसाठी. प्रिन्सिपल मॅम गट्टू चिंकीला बर्थडे निमित्त छोटे छोटे बर्थडे कार्ड्स देतात. यानंतर गट्टू चिंकी आपले सगळे टीचर्स आणि आपल्या मित्रांना चॉकलेट्स वाटतात. सगळी मुलं एक एक करून गट्टू चिंकीला शुभेच्छा देत होते. बंटी, गुड्डी, हरी, हे घ्या तुमच्यासाठी स्पेशल चॉकलेट. हो, तुम्ही आमचे सगळ्यात खास मित्र आहात ना, म्हणून. थँक्यू चिंकी आणि गट्टू. पण काय हरी? चिंकी, खरं तर आम्ही तिघजण आज संध्याकाळच्या पार्टीला नाही येऊ शकणार. काय? हे काय बोलतेस तू गुड्डी? गुड्डी बरोबर बोलतीये गट्टू चिंकी. आम्हाला तिघांना आज आमच्या आईबाबांसोबत बाहेर जायचंय, त्यामुळे आम्हाला नाही जमणार. हे ऐकून गट्टू चिंकी खूप उदास होऊन जातात. पण तुमच्या तिघांशिवाय तर मजाच नाही येणार. आम्ही तर थीम पार्टी सुद्धा ठेवली होती. सॉरी गट्टू चिंकी, पण चिंता करू नका, उद्या आम्ही तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट्स घेऊन येऊ. ठीक आहे बंटी. गुड्डी, हरी आणि बंटीचं हे बोलणं ऐकून गट्टू चिंकी नाराज होतात आणि दुःखी होऊन घरी येतात. घरी आई पार्टीची तयारी करत होती, पण त्यांना वैतागलेलं बघून आई म्हणते, काय झालं गट्टू चिंकी? तुम्ही इतके उदास का दिसताय? आई, बघ ना, गुड्डी, हरी आणि बंटी आमच्या पार्टीला येऊ नाही शकणार आहे. हो नाही, आता तर पार्टीला अजिबात मजा नाही येणार. अरे, असं नाही बोलायचं चिंकी. काही हरकत नाही, हरी, बंटी आणि गुड्डी नसेल येणार तर तुम्ही इतर मुलांसोबत एन्जॉय करा ना. आणि मी आणि बाबा सुद्धा आहेत ना, आपण सगळे मिळून खूप एन्जॉय करू. हो आई, ठीक आहे. आणि मुलांनो, मी तुमच्यासाठी सुपर हिरोचा कॉस्ट्युमही तयार केलाय. तुझ्यासाठी स्पायडरमॅनचा कॉस्ट्युम आणि चिंकी तुझ्यासाठी कॅप्टन मार्वलचा कॉस्ट्युम. अरे वा आई, खरंच? हो खरंच. मग आम्ही लगेच जाऊन कॉस्ट्युम बघतो आई. गट्टू चिंकी आपल्या खोलीत जाऊन आपले कॉस्ट्युम बघतात आणि ते त्यांना खूप आवडतात. आणि अशीच संध्याकाळ होते आणि गट्टू चिंकीची सुपरमॅन थीम पार्टी सुरू होते. सगळी मुलं कुठल्या ना कुठल्या सुपर हिरोचे कॉस्ट्युम्स घालून आले होते. गट्टू चिंकी ही आपल्या कॉस्ट्युम मध्ये छान दिसत होते आणि तेवढ्यात डोअरबेल वाजते आणि गट्टू दरवाजा उघडायला जातो. सगळे तर आले, मग आता कोण आला असेल दारात? पण दरवाजा उघडताच गट्टूला खूप आनंद होतो. बाहेर कोणी दुसरं नाही तर बंटी, हरी आणि गुड्डी होते आणि तेही आपापल्या कॉस्ट्युम मध्ये. सरप्राईज! हरी, बंटी, गुड्डी, तुम्ही तिघं? सरप्राईज गट्टू. अरे, शाळेत आम्ही तुझ्यासोबत सगळे प्रँक करत होतो, तेवढ्यात तिथे चिंकीही येते. काय प्रँक? हो चिंकी, असं होऊ शकतं की आम्ही आमच्या बेस्ट फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला येणार नाहीत. आम्ही फक्त मजा करत होतो. आणि हे घ्या तुमच्या दोघांसाठी आमच्याकडनं गिफ्ट. थँक्यू गुड्डी, हरी आणि बंटी, गिफ्टसाठी सुद्धा आणि पार्टीत येण्यासाठी सुद्धा. आता तर पार्टीला खूप मजा येईल. हो हो, चला चला सगळे आज जाऊ, आता खूप मजा करू. मग गट्टू चिंकी मिळून आपल्या वाढदिवसाचा केक कापतात आणि सगळे मिळून खूप डान्स आणि एन्जॉय करतात. तेवढ्यात तिथे आई येते आणि सगळ्या मुलांना म्हणते, मुलांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी 2 खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. ते काय आई? बघा, माझ्याकडे काय आहे, एक मोठा बाउल. त्यामध्ये खूप चिठ्ठ्या आहेत. तुम्ही सगळे आळीपाळीने ह्या चिठ्ठ्या काढा आणि ज्याच्या चिठ्ठीमध्ये जे लिहिलं असेल त्याला ते करावं लागेल. यात तर खूप मजा येईल आई, आधी मी करणार. बरं ठीक आहे गट्टू, हे घे. गट्टू चिठ्ठी काढतो, त्यामध्ये डान्स लिहून येते. गट्टू डान्स करतो आणि एक एक जण आपापल्या पद्धतीने चिठ्ठ्या काढतो. कुणाला आपल्या आईची ऍक्टिंग करायची होती तर कुणाला गाणं गायचं होतं. अशा प्रकारे सगळी मुलं ते गेम्स एन्जॉय करतात. पण तेवढ्यात बाबा तिथे येतात आणि सगळ्या मुलांना म्हणतात, मुलांनो, हे पहा, माझ्या हातात काय आहे? काका, ह्या तर खूप कुंड्या आहेत आणि सोबत छोटी झाडंही. हो गुड्डी बेटा, आज आपण सगळे या कुंड्यात झाडं लावणार आहोत आणि पुढच्या वर्षी गट्टू चिंकीच्या वाढदिवसापर्यंत ही झाडंही वाढतील आणि या छान छान फुलंही येतील. ह्या तर खूप मजा येईल बाबा, वाव. मग वेळ कशाला घालवायचा गट्टू, आपण सगळे मिळून झाडं लावूया. सगळी मुलं झाडं लावतात आणि ते जाऊन बाल्कनी सजवतात. अशा प्रकारे गट्टू चिंकीची बर्थडे पार्टी पूर्ण होते आणि त्यांना खूप मजा येते.